माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 1 ते 10. भाग 1 रायचंदभाई. शेवटल्या प्रकरणात मी लिहिले की मुंबई बंदरी समुद्र खवळलेला होता. जून जुलै महिन्यात हिंदी महासागराच्या बाबतीत ही गोष्ट नेहमीचीच आहे. एडनपासून समुद्राला तुफान होते. सर्वांना बोट लागली. मीच एकटा मजा करीत होतो. तुफान पाण्यासाठी डेकवर जाऊन उभा राहत असे. भिजूनही जात असे. सकाळच्या खाण्याच्या वेळी उतारूंपैकी आम्ही एक दोघेच असू. आम्हाला ओटची लापशी पिताना बशी मांडीत घट्ट धरून ठेवावी लागे, नाहीतर लापशीच मांडीवर सांडेल अशी स्थिती होती. हे बाहेरचे वादळ माझ्या दृष्टीने आतील वादळाचेच बाह्य प्रतिबिंब होते. पण बाहेर वादळ असूनही ज्याप्रमाणे मी शांत राहू शकलो, त्याचप्रमाणे आंतरिक वादळाविषयी म्हणता येईल असे वाटते. ज्ञातीचा प्रश्न तर होताच. धंद्याच्या फिकिरीबद्दल पूर्वी लिहिलेच आहे. शिवाय मी पडलो सुधारक, तेव्हा कित्येक सुधारणा मनात योजून ठेवल्या होत्या. त्यांचीही काळजी होती. काळजीची आणखी कारणे कल्पना नसताच उत्पन्न झाली. आईला भेटण्याची मला उत्कंठा लागली होती. आम्ही गोदीत पोचलो तो तेथे माझे वडील बंधू हजरच होते. त्यांनी डॉक्टर मेहता व त्यांचे वडील बंधू यांची ओळख करून घेतली होती. डॉक्टर मेहतांचा आपल्याकडेच उतरायला नेण्याचा आग्रह होता. त्याप्रमाणे मला तिकडेच घेऊन गेले. अशा तऱ्हेने विलायतेत जडलेला संबंध हिंदुस्थानातही कायम राहिला, अधिक दृढ झाला आणि उभय त्यांच्या कुटुंबांमध्येही पसरला. मातुश्रीच्या निधनाची मला वार्ताही नव्हती. घरी पोचल्यानंतर मला ती माहिती देण्यात आली आणि स्नान घालण्यात आले. मला ही बातमी विलायतेतही पोचू शकली असती, परंतु तिच्यापासून मला लागणारा धक्का कमी करण्याच्या इराद्याने मी मुंबईस पोचेपर्यंत मला बातमी लागू न देण्याचा वडील बंधूंनी निश्चय केला होता. माझ्या दुःखावर मी पडदाच घालू इच्छितो. वडिलांच्या मृत्यूने पोचला त्याहूनही मला ही बातमी ऐकून फारच मोठा आघात झाला. माझ्या मनातील पुष्कळ आकांक्षा खुंटल्या. तरीही मला आठवते की मी ही मृत्यूची बातमी ऐकून ओक्साबोक्षी रडलो नाही. मी माझे अश्रूही बहुतांशी आवरू शकलो आणि जणू काय मातेचा मृत्यू घडलेलाच नाही अशा तऱ्हेने रोजचे व्यवहार सुरू केले. डॉक्टर मेहतांनी आपल्या घरी कित्येक ओळखी करून दिल्या. त्यापैकी एकी संबंधी उल्लेख केल्याखेरीज चालणार नाही. त्यांचे बंधू रेवाशंकर जगजीवन यांच्याबरोबर जन्माचा ऋणबंध जमला. पण मला सांगायचे आहे ते कवी रायचंद अथवा रायचंद्र यांच्या संबंधी. डॉक्टरांच्या वडील बंधूंचे ते जावाई होते आणि रेवाशंकर जगजीवनच्या पिढीचे भागीदार व सर्वाधार होते. त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षांवर नव्हते. तरीही ते चारित्र्यवान आणि ज्ञानी आहेत हे पहिल्याच भेटीमध्ये माझ्या लक्षात आले. त्यांना लोक शतावधानी समजत. शतावधानाचे मासले पाहणे डॉक्टर मेहतांनी मला सुचविले. मी माझ्या भाषाज्ञानाचा साठा कमी केला आणि कवींनी मी सांगितलेले शब्द ज्या क्रमाने सांगितले होते त्या क्रमानेच बोलून दाखविले. या शब्दाबद्दल मला हेवा वाटला, परंतु तेवढ्यावरून मी त्यांच्या भजनी लागलो नाही. माझे मन हरण करणाऱ्या गोष्टीची माहिती मला मागाहून झाली. ती गोष्ट म्हणजे त्यांच्या विस्तृत शास्त्रज्ञान, शुद्ध चारित्र्य आणि आत्मदर्शन करण्याची त्यांची तीव्र उत्कंठा. आत्मदर्शनासाठीच ते आपले जीवन व्यतीत करीत होते असे पुढे मला दिसून आले. हसता रमता प्रगटे हरी देखुरे, मारी जीव सपळतव लेखुरे, मुक्तानंदनो नाथ विहारी रे, ओधा जीवन दोरी आमारी रे. हे मुक्तानंदाचे वचन त्यांच्या तोंडी तर असेच, पण ते त्यांच्या हृदयावरही कोरलेले होते. स्वतः हजारो रुपयांच्या रकमेचा व्यापार करीत, हिऱ्या मोत्यांची पारख करीत, व्यापारातील कोडी सोडवीत. पण हा त्यांचा मुख्य विषय नव्हता. त्यांचा विषय, त्यांचा पुरुषार्थ, आत्मओळख, हरिदर्शन हाच होता. त्यांच्या पिढीवर इतर कोणत्या वस्तू असतील किंवा नसतीलही, पण एखादे धार्मिक पुस्तक आणि रोजनिशी ही असायचीच. व्यापाराची बोलणी सुरू झाली की धर्मग्रंथ उघडीत आणि रोजनिशी अथवा टिपणही उघडीत. त्यांच्या लेखांचा जो संग्रह प्रसिद्ध झाला आहे त्यातील बहुतेक भाग या टिपणवहीवरूनच घेतलेला आहे. जो मनुष्य लाखो रुपयांच्या सौद्यांच्या गोष्टी बोलून झाल्यावर लगेच आत्मज्ञानाच्या गूढ गोष्टी लिहायला बसतो, तो जातीचा व्यापारी नव्हे तर शुद्ध ज्ञानी होय. त्यांच्या बाबतीत अशा तऱ्हेचा अनुभव मला एकच वेळ नव्हे पण अनेक वेळा आला. मला त्यांची वृत्ती विचलित झालेली कधीही आढळली नाही. माझ्या त्यांच्या संबंधात त्यांच्या फायद्याची काही बाब नव्हती. मी त्यांच्या अति निकट संबंधात राहिलो. त्यावेळी मी भुके कंगाल बॅरिस्टर होतो. मी कधी त्यांच्या दुकानावर गेलो तर माझ्यापाशी धार्मिक गोष्टींखेरीज हे इतर कोणतीच गोष्ट बोलत नसत.
त्यावेळी जरी माझ्या आयुष्यातील ध्येय नक्की झालेली नव्हते किंवा सामान्यपणे धार्मिक चर्चेबद्दल मला आवड वाटत होती असेही म्हणता येणार नाही, तरी पण रायचंदभाईंच्या धार्मिक चर्चेबद्दल मला फार आवड वाटे. त्यानंतर अनेक धर्माचार्यांशी माझी गाठ पडली. प्रत्येक धर्माच्या आचार्यांना भेटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, परंतु माझ्यावर रायचंदभाईंनी जी छाप पाडलेली आहे ती दुसऱ्या कोणीही पाडलेली नाही. त्यांची कित्येक वचने माझ्या हृदयाला जाऊन भिडत. त्यांच्या वृत्तीबद्दल मला आदर वाटे, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही तितकाच वाटे आणि त्यावरून मला खात्री होती की ते मला इरादापूर्वक आडवाटेने नेणार नाहीत व मनात असेल तेच बोलतील. त्यामुळेच माझ्या आध्यात्मिक अडचणीच्या प्रसंगी मी त्यांचा आश्रय घेत असे. रायचंदभाईंबद्दल मला इतका आदर वाटत असतानाही त्यांना माझे धर्मगुरू या नात्याने आपल्या हृदयात मी स्थान देऊ शकलो नाही. गुरुचा माझा शोध अजूनही चालूच आहे. हिंदू धर्माने गुरुपदाला जे महत्त्व दिले आहे ते मला सर्वस्वी मान्य आहे. गुरुशिवाय ज्ञान अशक्य आहे हे वाक्य बहुतांशी खरे आहे. अक्षर ओळख करून देणारा शिक्षक अर्धकच्चा असला तरी काम चालू शकेल, परंतु आत्मदर्शन करून देतो म्हणणारा अपूर्ण असून चालणार नाही. गुरुची पदवी संपूर्ण ज्ञानालाच देता येईल. गुरुच्या शोधामध्येच त्याचे फळही राहिलेले आहे, कारण की शिष्याला स्वतःच्या लायकीनुरूप गुरु भेटतो तशी योग्यता प्राप्त करण्यासाठी सर्व शक्तीनिशी झटण्याचा प्रत्येक साधकाला अधिकार आहे. साधक याचा अर्थ असतो त्या प्रयत्नाचे फळ ईश्वराधीन आहे. म्हणून जरी मी रायचंदभाईंना आपल्या हृदयाचे स्वामी बनवू शकलो नाही, तरी त्यांचा आश्रय मला वेळोवेळी कसा मिळत गेला ते आपल्याला यापुढे दिसेलच. येथे एवढे सांगणे पुरे आहे की माझ्या जीवनावर गाढ परिणाम करणारे आधुनिक पुरुष 3 आहेत. रायचंदभाईंनी आपल्या प्रत्यक्ष समागमाने टॉलस्टॉयचे वैकुंठ तुझ्या हृदयात आहे, द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू नावाच्या पुस्तकाचे आणि रस्किनचे सर्वोदय अनटू धिस लास्ट नावाच्या पुस्तकाने मला मुग्ध केले आहे. परंतु ह्या प्रसंगाचे वर्णन त्या स्थळी येईल. भाग 2. संसार प्रवेश. वडील बंधूंनी तर माझ्या भरोशावर कितीतरी मनोराज्य रचली होती. त्यांना पैशाचा, कीर्तीचा आणि हुद्द्याचा लोभ कितीतरी होता. त्यांचे हृदय बादशाही होते. त्यांच्या उदारपणाचे उद्धळपट्टीमध्ये पर्यावसन होत असे. त्यामुळे तसेच त्यांच्या भोळेपणामुळे त्यांना मैत्री जमवण्यास वेळ लागत नसे. या मित्रवर्गामार्फत ते माझ्यासाठी दावे मिळवून आणणार होते. मी खूप पैसा कमविणार असे त्यांनी ठरवून टाकले होते आणि त्याच्या आधारावरच घरच्या खर्चाचे प्रमाण वाढवून ठेवले होते. माझ्यासाठी वकिलीचे क्षेत्र तयार करण्याच्या कामीही त्यांनी आपल्याकडून बाकी ठेवले नव्हते. ज्ञातीचा झगडा तयारच होता. 2 पक्ष पडले होते. एका पक्षाने मला लगेच जातीत घेतले, दुसरा पक्ष न घेण्याबद्दल भक्कम राहिला. मला जातीत घेणाऱ्या पक्षाचे समाधान करण्यासाठी वडील बंधू राजकोटला जाण्यापूर्वी मला नाशिकला घेऊन गेले. तेथे गंगा स्नान करविले आणि राजकोटला पोचताच ज्ञाती भोजन घातले. मला हे काहीच आवडले नाही. वडील बंधूंना माझ्याबद्दल खूप प्रेम वाटत असे. माझी त्यांच्याबद्दलची आदरबुद्धीही तितकीच उत्कट होती अशी माझी खात्री आहे. म्हणून त्यांची इच्छा आज्ञारूप समजून मी यंत्राप्रमाणे डोळे मिटून त्यांच्या इच्छेप्रमाणे करीत गेलो. एवढ्याने जातीचे समाधान झाले. ज्या पक्षाने मला वाढीत टाकले होते त्यात प्रवेश मिळवण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही. त्याचप्रमाणे जातीच्या कोणाही शेटजीविषयी माझ्या मनात लवमात्र क्रोधही आला नाही. माझ्याकडे तिरस्कारयुक्त दृष्टीने पाहणारे त्यामध्ये काही जण होते. त्यांच्याशीही मी नम्रभावाने वागत असे. ज्ञातीच्या बहिष्काराच्या ठरावाला संपूर्णपणे मान देत असे. माझ्या सासू सासऱ्याकडे किंवा बहिणीकडे पाणीही पित नसे. ती मला गुप्तरीतीने खायला प्यायला घालायला तयार असत, पण जी गोष्ट उघडपणे करता येत नाही ती लपून छपून करणे माझ्या मनालाच मान्य होईना. माझ्या या वर्तनाचा परिणाम असा झाला की ज्ञातीकडून कधी कसलाही उपसर्ग झाल्याचे मला स्मरत नाही. एवढेच नव्हे, पण ज्ञातीच्या एका भागाकडून अजूनही मी कायदेशीरदृष्ट्या बहिष्कृतच आहे. तरी त्यांच्याकडूनही मला आदर व उदारता अनुभवायला मिळाली आहेत. त्यांनी मला माझ्या कार्यामध्ये मदतही केली आहे आणि ज्ञातीच्या दृष्टीने काही करावे अशी माझ्यापासून त्यांनी अपेक्षाही ठेवलेली नाही. माझी समजूत आहे की हा मधुर परिणाम प्रतिकारामुळेच घडून आला आहे. ज्ञातीत सामील होण्याचा मी प्रयत्न केला असता, आणखी तडा पाडण्याचा प्रयत्न केला असता, ज्ञातीबंधूंना त्रास दिला असता, तर ते खात्रीने माझ्या विरुद्ध उठले असते आणि मी विलायतेहून येताच तटस्थ व अलिप्त राहण्याऐवजी लटपटी करण्यात चूर होऊन असत्याचा पुरस्कर्ता बनलो असतो. पत्नीबरोबरचा माझा संबंध अजूनही माझी इच्छा होती तसा बनला नाही. माझा मत्सरी स्वभाव मी विलायतेतही ठेवून येऊ शकलो नाही. हर एक बाबतीत माझी धुसफूस आणि संशयवृत्ती चालू असायची. त्यामुळे माझ्या मनाच्या इच्छा मला पार पाडता आल्या नाहीत.
पत्नीला अक्षरज्ञान असलेच पाहिजे आणि मीच ते देईन असा विचार केला होता, परंतु माझ्या विषयासक्तीपुढे ते काम बाजूलाच पडले आणि माझ्या कमकुवतपणाचा राग मी पत्नीवर काढला. एक प्रसंग तर असा आला की मी तिला माहेरी लावून दिली आणि खूपशी पीडा दिल्यानंतर पुन्हा एकत्र राहू देण्याचे कबूल केले. यात माझीच केवळ नादानगिरी होती हे मागून माझ्या लक्षात आले. मुलांना लावायच्या वळणासंबंधी मला सुधारणा करायच्या होत्या. वडील बंधूंना मुलगे होते आणि मी एक लहानगा मुलगा ठेवून गेलो. तो आता 4 वर्षांचा व्हायला आला होता. या मुलांकडून व्यायाम करावायचा, त्यांना मजबूत बनवायचे आणि आपल्या सहवासात ठेवायचे असा विचार होता. बंधूंची या कामी सहानुभूती होती. काही अंशी मी या बाबतीत सफलता मिळवू शकलो. मुलांचा सहवास मला फार आवडे आणि त्यांच्याबरोबर विनोद करण्याची सवय अद्यापपर्यंत कायम आहे. तेव्हापासूनच मला वाटत आले आहे की लहान मुलांचा योग्य शिक्षक होण्याजोगे मी काम करू शकेन. खाण्यापिण्याच्या बाबतीत सुधारणा करणे तर आवश्यकच होते. घरात चहा कॉफीने जागा पटकावली होती. बंधूंना वाटले की भाऊ विलायतेतून येणार, त्यापूर्वी विलायतेचे थोडे तरी वातावरण घरी तयार करून ठेवले पाहिजे. त्यामुळे चिनी मातीची भांडी, चहा वगैरे ज्या वस्तू आमच्या घरी पूर्वी असल्यास तरी औषधासाठी किंवा कोणी तसाच पाहुणा आला तर त्याच्यासाठी वापरल्या जात असत, त्या आता सर्रास सर्वांसाठी प्रचारात आल्या. या अगोदरच्याच वातावरणात आणखी मी आपल्या सुधारणा घेऊन आलो. ओटच्या कणकेची लापशी दाखल झाली. चहा कॉफीच्या ऐवजी कोको, पण ऐवजी हे नावापुरतेच. चहा कॉफीच्या जोडीला आणखी कोको आला. बूट पायमोज्यांनी वसाहत केलीच होती. मी कोट पाटलोणीने घर पुनीत केले. अशा प्रकारे खर्च वाढत चालला. नवे नवे प्रकार सुरू झाले. घरी पांढरा हत्ती बांधला, पण खर्च कोठून आणायचा? राजकोटला लगेच धंदा सुरू केला तर हसे मात्र व्हायचे. राजकोटात पास झालेल्या वकिलांविरुद्ध उभे राहण्यापुरते माझ्याजवळ ज्ञान नाही आणि फी मात्र त्यांच्या दसपट पाहिजे. मला वकील नेमायला असा कोणता वेडा अशील तयार होणार, किंवा एखादा असा वेडापा निघाला म्हणून मीही काय माझ्या अज्ञातात आणखी प्रौढीची व फसवेगिरीची भर घालून माझ्या माथ्यावरील जगाचा कर्जाचा बोजा वाढवावा. मित्रमंडळींचा असा सल्ला पडला की मी थोडे दिवस मुंबईला जाऊन हायकोर्टाचा अनुभव घ्यावा व हिंदुस्थानच्या कायद्याचा अभ्यास करावा. वकिलीचे काम काय मिळेल ते मिळवण्याच्या खटाटोपीत राहायचेच. मी मुंबईला जायला निघालो. बिराट ठाटले आचार्य ठेवला. माझ्या वकिलीत गती चालत होती, तितपतच त्या आचार्याची स्वयंपाकात चालत होती. ब्राह्मण होता, मी त्याला नोकराच्या नात्याने ठेवलाच नव्हता. हा ब्राह्मण स्नान करायचा, पण पंच धुवायचा नाही. पंचा मडकट, जानवे मळलेले, शास्त्राभ्यासाचे नावे नाही. जास्त चांगला आचार्य आणायचा कोठून? कसे काय रविशंकर? त्याचे नाव रविशंकर होते. स्वयंपाक करता येत नाही तर नाही, संध्या वगैरे तरी काय बाईसाहेब? संध्या, तर्पण, खोरे, कुदळी, खटकरम, षटकर्म. आम्ही असलेच भेमन ब्राह्मण. तुमच्यासारखींनी आश्रय दिला तर आमचे चालायचे नाही, तर अखेरीला शेती तर कुठे गेली नाही. मी समजलो मलाच रविशंकरला शिकवून तयार केला पाहिजे. वेळ पुष्कळ असेच. अर्धा स्वयंपाक रविशंकर करी आणि अर्धा मी. विलायतेतील अन्नहाराचे प्रयोग इकडेही चालवले. एक स्टोव विकत आणला. मी स्वतः पंक्तीभेद पाळीत नव्हतोच. रविशंकरलाही पंक्तीचा आग्रह नव्हता, त्यामुळे आमची जोडी ठीक जमली. मात्र एक अडचण होती, ती ही की रविशंकराने गलिच्छपणाची सोबत न सोडण्याची आणि स्वयंपाक स्वच्छ न ठेवण्याची जणू शपथच घेतली होती. पण मला 4-5 महिन्यांहून अधिक काळपर्यंत मुंबईत राहता येण्यासारखे नव्हतेच, कारण खर्च वाढला आणि कमाई काहीच नाही. अशा तऱ्हेने मी संसारात प्रवेश केला. बॅरिस्टरी मला नकोशी वाटू लागली. अवडंबर मोठे, ज्ञान अल्प. जबाबदारीच्या जाणीवेने माझी छाती दडपून गेली. भाग 3. पहिला मुकदमा. मुंबईत एका बाजूने कायद्याचा अभ्यास सुरू केला, दुसरीकडून आहाराचे प्रयोग, आणि त्यात माझ्याबरोबर वीरचंद गांधी सामील झाले. तिसरी गोष्ट म्हणजे बंधूंचे माझ्यासाठी कामे मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. कायद्याचा अभ्यास मंद गतीने चालला होता. सिव्हिल प्रोसिजर कोड काही केल्या डोक्यात उतरेना. पुराव्याचा कायदा बरा वाटला. वीरचंद गांधी सॉलिसिटर होण्याच्या तयारी करत होते. साहजिकच ते वकिलांसंबंधी पुष्कळ गोष्टी सांगत. फिरोजशाहांच्या हुशारीचे कारण कायद्याचे त्यांचे अगाध ज्ञान. एव्हिडन्स ॲक्टर त्यांना तोंडपाठच आहे. 32व्या कलमावरून एकूण मुद्दे त्यांना माहीत आहेत. बदरुद्दीनची बुद्धिमत्ता तर एवढी आहे की जजसुद्धा त्यांच्यापुढे दिपून जातात. आपली बाजू मांडण्याची त्यांची शक्ती अद्भुत आहे. अशा तऱ्हेच्या महारथींच्या गोष्टी ऐके तसे माझे अवसान अधिकच खचे. बॅरिस्टर कोर्टात 5-7 वर्षापर्यंत जांभयास देत बसला.
तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. म्हणून तर मी सॉलिसिटर होण्याचे योजिले. 3 वर्षाअखेर तुम्ही आपल्या खर्चापुरते कमावू लागला तरी पुष्कळ म्हणता येईल. दर महिन्याघरची खर्च वाढत जाई. बाहेर बॅरिस्टरची पाटी लावायची आणि आत बॅरिस्टरी करण्यासाठी तयारी करीत बसायचे. माझे मन या दोन्ही गोष्टींचा मेळ काही केल्या बसवू शकेना. त्यामुळे माझे वाचनही वेगळ्या चित्ताने चालले होते. पुराव्याच्या कायद्यामध्ये मन काहीसे रमल्याचे मी पूर्वी सांगितलेच आहे. मेनचा हिंदूला खूप आवडीने वाचला, पण मुकदमा चालवण्याची हिंमत आली नाही. माझे दुःख कोणाला सांगावे. सासरी गेलेल्या नववधूप्रमाणे माझी स्थिती झाली. इतक्यात मम्मीबाईचा दावा माझ्या नशिबी आला. स्मॉल कॉज कोर्टात जायचे होते. दलालाला कमिशन द्यावे लागेल. मी साप नाकारले, पण फौजदारी कोर्टात मुरलेले स्त्री महिन्याला 3-4 हजार पाडणारे तेही कमिशन देतात. पण मला कुठे त्यांच्या तोडीचा व्हायचा आहे. मला दरमहा 300 रुपये मिळाले तरी बस. वडिलांना तरी कुठे जास्त मिळत होते. पण ते दिवस गेले. मुंबईचा खर्च मोठा. व्यवहाराकडेही पाहिले पाहिजे. मी माझ्या निर्धारापासून अणुमात्र ढळलो नाही. कमिशन नाहीच दिले तरीही मम्मीबाईचे काम मिळालेच. काम सोपे होते. मला दावा तयार करण्याबद्दल ₹30 मिळाले. दावा 1 दिवसाहून अधिक वेळ चालण्यासारखा नव्हता. स्मॉल कॉज कोर्टात पहिल्यानेच पाऊल टाकले. मी प्रतिवादीतर्फे होतो, त्यामुळे मला उलट तपासणी करायची होती. मी उभा राहिलो खरा, पण पाय कापू लागले, डोके फिरू लागले. मला वाटे कोर्टच फिरते आहे. प्रश्न विचारण्याचे सुचेच ना. न्यायाधीश हसले असतील. वकिलांना तर गंमत वाटलीच असणार. पण माझ्या दृष्टीला कुठे काय दिसते आहे. मी बसलो. दलालाला सांगितले, हे काम माझ्याने नाही चालवणार. पटेलांना नेमा. मला दिलेली फी परत घ्या. पटेलांना त्याच दिवसाचे 51 रुपये देऊन नेमले. त्यांना तो दावा खेळासारखा होता. मी पळ काढला. अशिलाचा जय झाला की पराजय तो मला स्मरत नाही. मला शरम वाटली. पुरी हिंमत वाटू लागेपर्यंत दावा न घेण्याचा मी निश्चय केला आणि दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत कोर्टात गेलोच नाही. हा निश्चय पाळण्यासाठी संकल्पबळाची मुळीच जरुरी नव्हती. स्वतःचा दावा बुडवण्यासाठी तो माझ्या स्वाधीन करायला कोण बसले आहे. अर्थात निश्चय केला नसला तरीही कोणी मला कोर्टात जाण्याची तसदी दिली नसती. पण आणखी एक काम मुंबईत मिळायचे होते खरे. हे काम अर्ज तयार करण्याचे होते. एका गरीब मुसलमानाची जमीन पोरबंदरात जप्त झाली होती. माझ्या वडिलांचे नाव माहीत असल्यामुळे त्यांच्या बॅरिस्टर चिरंजीवाकडे तो आला. मला त्याचा पक्ष लंगडा दिसला, पण मी त्याचा अर्ज तयार करून देण्याचे कबूल केले. छपाईचा खर्च तेवढा अशिलाने द्यायचा होता. मी अर्ज तयार केला. मित्रमंडळींना वाचून दाखवला. त्यांना पसंत पडला. त्यामुळे मला काहीसा आत्मविश्वास आला की मी अर्ज तयार करण्यापुरता तरी लायक होतो पण खरा. पण माझा उद्योग वाढत चालला. फुकटचे अर्ज लिहून देण्याचा धंदा केला असता तर काम भरपूर मिळाले असते खरे, पण तेवढ्याने दुपारची सोय थोडीच होणार. मी असे योजले की मला शिक्षकाचे काम जुळेल खरे. इंग्रजीचा अभ्यास मी चांगला केला होता. त्यामुळे एखाद्या शाळेत मॅट्रिक्युलेशन क्लासला इंग्रजी शिकविण्याचे काम मिळाले तर शिकावे. काय मिळेल तेवढेच. मी वर्तमानपत्रात जाहिरात वाचली पाहिजे. इंग्रजी शिक्षक रोज 1 तास, पगार ₹75. ही एका प्रख्यात हायस्कूलची जाहिरात होती. मी अर्ज केला. मला समक्ष भेटण्याची आज्ञा आली. मी मोठ्या उत्कंठेने गेलो. पण प्रिन्सिपॉलांना जेव्हा मी BA नाही असे समजले तेव्हा त्यांनी दिलगीर प्रदर्शित करून मला रजा दिली. पण मी लंडनची मॅट्रिक्युलेशन पसार केली आहे. माझी दुसरी भाषा लॅटिन होती. ते खरे, पण आम्हाला ग्रॅज्युएटच पाहिजे. माझा निरुपाय झाला. माझे हातपाय गळाले. वडील बंधूही काळजीत पडले. आम्ही उभयतांनी विचार केला की मुंबईत अधिक वेळ घालवणे निरर्थक आहे. मी राजकोटमध्ये स्थिर व्हावे. बंधू स्वतः खालच्या पायरीवरचे वकील होते. मला थोडे बहुत तरी अर्ज लिहिण्याचे काम देऊ शकलेच असते. राजकोटचा घर खर्च चालूच होता. त्यामुळे मुंबईचे बिऱ्हाड उठवल्याने पुष्कळचा खर्च वाचणार होता. मला हा विचार आवडला. 6-1 महिने राहिल्यानंतर मुंबईचे बिऱ्हाड उठवले. मुंबईमध्ये राहत होतो त्या मुदतीत मी रोज हायकोर्टात जात असे. पण तेथे काही शिकलो असे सांगावत नाही. शिकणे इतकी समजूतही नव्हती. कित्येक वेळा तर दावा समजत नसे किंवा त्याच्याकडे लक्ष लागत नसे. तेव्हा डुलकेही खात असे. इतरही डुलक्या खाणारे जोडीदार भेटत. त्यामुळे माझी लाज हलकी होई. शेवटी तर हायकोर्टात बसून डुलक्या खाणे ही एक फॅशनच आहे असे समजण्यास हरकत नाही असे वाटू लागले. मग तर लाजेचे प्रयोजनच उरले नाही. हल्लीच्या काळीही माझ्यासारखे बेकार बॅरिस्टर जर कोणी मुंबईत असले तर त्यांच्यासाठी एक लहानसा अनुभव येथे नमूद करून ठेवतो. गिरगावात बिऱ्हाड होते तरी पण मी क्वचितच कधी गाडी भाड्याचा खर्च करीत असे.
ट्रॅममध्येही क्वचितच बसे. गिरगावहून बहुधा मी नेहमी चालतच जात असे. त्याला चांगली 45 मिनिटे लागत आणि परत घरीही बिनचूक पायीच येत असे. दिवसाचे ऊन लागे ते सहन करण्याची शक्ती कमावली होती. अशा तऱ्हेने मी पुष्कळ पैसे वाचवले आणि मुंबईत माझे पुष्कळ स्नेही आजारी पडत, पण मी एकही दिवस आजारी पडल्याचे मला स्मरत नाही. पैसे कमावू लागलो तेव्हाही अशा तऱ्हेने ऑफिसात पायी जाण्याची सवय मी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्याचा लाभ आज मितीपर्यंत मिळत आहे. भाग 4. पहिला अपघात. मुंबईहून निराश होऊन राजकोटला गेलो. निराडी कचेरी उघडली. गाडे थोडे बहुत रेटले. अर्ज लिहिण्याचे काम मिळू लागले आणि दरमहा सरासरी 300 रुपयांची प्राप्ती होऊ लागली. हे अर्ज लिहिण्याचे काम मिळू लागले त्याचे कारण माझी हुशारी नव्हे तर वशिला हेच होय. वडील बंधूंच्या भागीदारीचा वकिलीत चांगला जम बसलेला होता. त्याच्याकडे मोठ्या महत्त्वाचे अर्ज लिहिण्यासाठी येत किंवा जे त्यांना महत्त्वाचे वाटत ते मोठ्या बॅरिस्टरांकडेच जात. त्यांचे गरीब असे रशीद त्यांचे अर्ज तयार करण्याचे काम मला मिळे. मुंबईमध्ये कमिशन न देण्याचा माझा निर्धार होता तो येथे मोडला असे म्हणता येईल. 2 ठिकाणच्या परिस्थितीतील भेद मला समजावून सांगण्यात आला. तो असा, मुंबईत दलालाला पैसे देण्याचा प्रश्न होता, येथे वकिलाला द्यायचे होते. मुंबईप्रमाणे येथेही सर्व बॅरिस्टर एकही अपवाद न सोडता अशा तऱ्हेने अमुक टक्के देतात असे मला सांगण्यात आले. माझ्या बंधूंच्या युक्तिवादाला माझ्याजवळ जबाब द्यायला नव्हता. असे पहा की दुसऱ्या वकिलाचा भागीदार आहे. आमच्याकडे येणाऱ्या कामापैकी तुला देण्यासारखे मुकदमे असतील ते देण्याकडे माझी प्रवृत्ती असणारच. पण जर तू तुझ्या फीचा हिस्सा माझ्या भागीदाराला दिला नाहीस तर माझी स्थिती किती चमत्कारिक होईल बरे. आपण एकत्र राहतो त्या अर्थी तुला मिळणाऱ्या फीचा हिस्सा मला मिळणारच, परंतु माझ्या भागीदाराला काय बरे, त्याने तोच मुकदमा दुसऱ्याकडे दिला तर मात्र त्याला हिस्सा मिळणारच. या युक्तिवादाने मी फसलो. मला वाटले की जर मला बॅरिस्टरी करायची असेल तर असल्या कामामध्ये कमिशन न देण्याचा आग्रह मी चालवता कामा नये. मी नरम आलो. मी माझ्या मनाची समजूत केली किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर मनाला फसवले, परंतु याखेरीज इतर कोणत्याही कामाबाबतीत मी कमिशन दिल्याचे मला स्मरत नाही. माझे आर्थिक गाडे कसेबसे चालले खरे, पण आयुष्यातील पहिला तडका याच सुमारास मिळाला. ब्रिटिश अंमलदार म्हणजे काय हे मी कानांनी ऐकत असे, साक्षात अनुभवण्याला मला आता मिळाले. पोरबंदरच्या माजी राणासाहेबांना गादी मिळाली. त्यापूर्वी माझे बंधू त्यांचे मंत्री व सल्लागार होते. त्या मुदतीत राणासाहेबांना गैरसल्ला दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ती फिर्याद त्यावेळच्या पॉलिटिकल एजंट पुढे आली आणि त्यांचा माझ्या बंधूंविरुद्ध ग्रह होऊन राहिला होता. हे अंमलदार मला विलायतेत भेटले होते. तेथे त्यांनी माझ्याशी चांगली मैत्री केली होती असे म्हणायस हरकत नाही. बंधूंचा विचार पडला की या ओळखीचा फायदा घेऊन मी पॉलिटिकल एजंटला 2 शब्द सांगावे आणि त्यांची करण्यात आलेली भलतीच समजूत दूर करण्याचा प्रयत्न करावा. मला ही गोष्ट बिलकुल पसंत पडली नाही. विलायतेच्या तात्पुरत्या ओळखीचा फायदा मी घेता कामा नये. माझ्या बंधूंनी काही गैरकृत्य खरोखरच केले असल्यास माझी शिफारस काय कामाची. केले नसले तर ते रीतसर अर्ज करावा किंवा स्वतःच्या निर्दोषीपणावर विश्वास ठेवून निर्धास्त राहावे. हे म्हणणे बंधूंना पटेना. तुला काठेवाडची ओळख नाही, जगाची पण तुला माहिती व्हायची आहे. इकडे सगळी वशिलेची कामे. तुझ्यासारखा भाऊ असताना तुझ्या ओळखीच्या अंमलदारापाशी थोडी शिफारस करण्याचा प्रसंग पडला असता जर तू चुकवा केलीस तर ते योग्य म्हणता येणार नाही. बंधूंचे म्हणणे नाकबूल करवेना. जीवावर येत असताही गेलो. मला अंमलदाराकडे जाण्याचा काही अधिकार नव्हता. जाण्यामध्ये स्वाभिमानाचा भंग होतो आहे असे मला समजत होते. मी भेटण्यासाठी वेळ मागितला, त्याप्रमाणे मिळाला. मी गेलो, जुनी ओळख काढली, पण माझ्या लगेच लक्षात आले की विलायत व काठेवाड यामध्ये अंतर आहे. अधिकाराच्या खुर्चीवर बसलेला अंमलदार आणि रजेवर गेलेला अंमलदार यामध्येही फरक होता. अंमलदाराने ओळख तर दिली, पण त्याबरोबरच त्याने अधिक आढ्यता स्वीकारली. ओळखीचा फायदा घ्यायला तर तू आलेला नाहीस ना, हे मला त्याच्या आढ्यतेवरून त्याच्या दृष्टीवरून दिसून आले. हे दिसत असताही मी माझे पुराण सुरू केले. साहेब अधीर झाले. तुझे बंधू लटपटी करणारे आहेत. मी तुझ्याकडून अधिक काही ऐकू इच्छित नाही. मला वेळ नाही. तुझ्या भावाला जर काही सांगायचे असेल तर त्याने रीतसर अर्ज करावा. हे उत्तर पुरे होते, योग्य होते, पण गरजवंताला अक्कल कोठून सुचणार. मी माझे पुराण चालूच ठेवले. साहेब उठले. आता तुला गेलेच पाहिजे. मी म्हटले, पण माझे म्हणणे तर अखेरपर्यंत ऐकून घ्या. साहेब खूप चिडले. पट्टावाला, इसको दरवाजा बताओ. हुजूर म्हणत पट्टावाला धावत आला. मी अजूनही काही बडबडतच होतो. पट्टेवाल्याने मला हात लावला आणि मला खोली बाहेर नेले.
साहेब गेले, पट्टेवाला गेला, मीही निघालो. गोंधळून गेलो, चिडलो. मी तर चिठ्ठी खरडली. तुम्ही माझा अपमान केला आहे, पट्टेवाल्यामार्फत माझ्यावर आक्रमण केले आहे. तुम्ही माफी मागितली नाही तर तुमच्यावर रीतसर फिर्याद करीन. ही चिठ्ठी मी पाठवली. थोड्याच वेळात साहेबाचा स्वार जबाब देऊन आला. तुम्ही माझ्याशी असभ्य वर्तन केले. तुम्हाला जायला सांगितले असता गेला नाही. त्यावरून मी जरूर माझ्या पट्टेवाल्याला तुम्हाला दरवाजा दाखवायला सांगितले. पट्टेवाल्याने सांगितले तरीही तुम्ही कचेरी सोडून गेला नाही, म्हणून त्याने तुम्हाला कचेरीतून बाहेर काढण्यापुरते बळ वापरले. तुम्हाला वाटेल ते करायला तुम्ही मोकळे हा, अशा अर्थाचा तो जबाब होता. हा जबाब खिशात घालून मान खाली घालून घरी आलो. बंधूंना हकीकत सांगितली. त्यांना वाईट वाटले, पण ते माझे सांत्वन काय करणार. वकील मित्रांना हकीकत सांगितली. मला स्वतःला दावा थोडाच तयार करता येत होता. यावेळी फिरोजशाह मेहता स्वतःच्या कोणत्या तरी दाव्यासाठी राजकोटमध्ये आलेले होते. त्यांना माझ्यासारखा नौखा बॅरिस्टर कुठून भेटू शकणार. पण त्यांना अडवणाऱ्या वकिलांमार्फत त्यांच्याकडे कागद पाठवून त्यांचे मत मागविले. गांधीला सांगा. असले प्रसंग सर्वच वकील बॅरिस्टरांच्या अनुभवाला आले असतील. तू नवीन आहेस, तुला अजून विलायतेची खुमखुमी आहे, तुला ब्रिटिश अंमलदारांची ओळख नाही. तुला सुखाने दिवस काढायचे असतील आणि 2 पैसे कमवायचे असतील तर तुला आलेली चिठ्ठी फाडून टाक आणि झालेला अपमान घेऊन जा. फिर्याद करण्यापासून तुला 1 कवडी मिळणार नाही आणि तू मात्र जमीनदोस्त होशील. आयुष्याचा अनुभव तुला अजून मिळायचा आहे. मला हा उपदेश कडू विषाप्रमाणे वाटला, पण तो कडू घोट घशाखाली उतरविण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मी अपमान विसरू शकलो नाही, पण त्याचा सदुपयोग केला. अशा स्थितीत पुन्हा कधी सापडणार नाही. अशा तऱ्हेने कोणाची रदबदली करायला जाणार नाही. या नियमाचा मी कधी भंग केलेला नाही. या तडाख्याने माझ्या जीविताचे सुकाणू फिरवले. भाग 5. दक्षिण आफ्रिकेची तयारी. त्या अंमलदाराकडे जाण्यामध्ये माझी चूक होती, पण त्याचा अधीरेपणा, क्रोध, उद्धटपणा यापुढे माझा दोष फारच अल्प बनून गेला. धक्का मारणे ही माझ्या दोषालायक शिक्षा नव्हती. मी त्याच्याजवळ 5 मिनिटेही बसलो नसेल. माझे बोलणेच त्याला असह्य वाटले. ते मला सभ्यपणे जा म्हणून सांगू शकला असता, पण त्याचा अधिकाराचा कैप अमर्याद होता. मागाहून मला समजले की या अंमलदाराला सोशिकपणा म्हणजेच काय ते माहीतच नव्हते. त्याच्याकडे जाणाऱ्यांचा अपमान करणे हा त्याचा नित्याचा परिपाठ होता. स्वतःला न आवडणारी गोष्ट निघाली की लगेच साहेबाचे पित्त खवळे. माझे पुष्कळसे काम त्याच्याच कोर्टात असे. खुशामत माझ्याकडून होण्यासारखीच नव्हती. या अंमलदाराला भलत्या मार्गाने खुश करण्याची माझी इच्छाच नव्हती. त्याला फिर्यादीची लेखी धमकी देऊन पुन्हा फिर्याद न करणे किंवा त्याला काही न लिहिणे हेही मला पटले नाही. मध्यंतरी काठेवाडच्या लटपटींचाही मला थोडा बहुत अनुभव मिळाला. काठेवाड म्हणजे अनेक लहान लहान राज्यांचा प्रदेश. येथे मुत्सद्यांचे पीक भरपूरच असणार. संस्थानांमध्ये बारीक सारीक झटापटी, हुद्दा मिळवण्यासाठी लटपटी, हलक्या कानाचे संस्थानिकांची परवशता, साहेबांच्या पट्टेवाल्यांची कुशामत. शिरस्तेदार म्हणजे सवाई साहेब, कारण शिरस्तेदार म्हणजे साहेबांचे डोळे, कान आणि त्यांचा दुभाषा. शिरस्तेदार मनात आणील तो कायदा. शिरस्तेदाराची प्राप्ती साहेबांच्या प्राप्तीपेक्षाही अधिक असते असे लोक बोलत. यात अतिशयोक्ती असण्याचा संभव आहे, पण शिरस्तेदाराच्या अल्प पगाराच्या मानाने त्याचा खर्च निःसंशय अधिक चाले. हे वातावरण मला विषासमान वाटले. मी माझा स्वतंत्रपणे बाणा कसा टिकवू शकेन याचा मला नेहमी विचार पडे. मी उदासीन झालो. माझी उदासीनता बंधूंच्या लक्षात आली. कुठेतरी नोकरी धरून बसलो तर मी या लटपटीमधून मुक्त होऊन जाईन असेही वाटे, पण लटपटींखेरीज दिवाणाची किंवा न्यायाधीशाची जागा तरी कुठून मिळणार. वकिली करावी तर साहेबाबरोबर झालेला झगडा आड येणार. पोरबंदरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन होते, तेथे राणासाहेबांना थोडे तरी अधिकार मिळावे अशासाठी प्रयत्न करायचा होता. मेळ लोकांकडून विघोटी कर प्रमाणाबाहेर घेतला जात असे, त्यासाठी मला तेथच्या ॲडमिनिस्ट्रेटरला भेटावे लागले. ॲडमिनिस्ट्रेटर देशीचा होता, पण त्याचा रुबाब पाहतो तो साहेबांच्या पलीकडे. हुशार होते, पण त्यांच्या हुशारीचा फायदा रयतेला विशेष मिळाल्याचे मला दिसले नाही. राणासाहेबांना थोडे अधिकार मिळाले, मेळ लोकांना काहीच मिळाले नाही असे म्हणता येईल. त्यांच्या घराण्यांचा पुरा तपास झाल्याचेही मला दिसले नाही. अशा तऱ्हेने येथेही मी काही अंशी निराश झालो. मला वाटले की न्याय मिळालेला नाही. न्याय मिळवायला माझ्यापाशी साधन नव्हते. फार झाले तर वरिष्ठ साहेबांकडे अपील करता येईल, त्यांचा शेरा येणार. आम्ही या कामी ढवळाढवळ करू शकत नाही. असल्या निकालामागे काही कायदे कानून असले तर आशेला जागा. येथे साहेबांची मर्जी हाच कायदा. मला काय करू असे झाले. इतक्यात बंधूंकडे पोरबंदरच्या एका मेमन पेढीकडून माझ्यासाठी काम चालून आले. दक्षिण आफ्रिकेत आमचा व्यापार आहे, आमची मोठी पेढी आहे, आमचा एक मोठा दावा चालू आहे.
दावा 40,000 पाऊंडांचा आहे. पुष्कळ दिवसांपासून चालू आहे. आमच्याजवळ उत्तमात उत्तम वकील बॅरिस्टर आहेत. तुमच्या भावाला पाठवलात तर त्याची आम्हाला मदत होईल आणि त्यालाही काही मदत मिळेल. तो आमची बाजू आमच्या वकिलाला चांगल्या तऱ्हेने समजावून देऊ शकेल. त्याला नवा मुलूक पाहायला मिळेल. नवीन ओळखी देखील होतील. ते निराळेच. बंधूंनी मला हकीकत सांगितली. या सगळ्यांचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही. मला फक्त वकिलाला समजावून देण्याचेच काम करावे लागेल की कोर्टातही जावे लागेल ते स्पष्ट झाले नाही, पण एकंदरीत बरे वाटले. दादा अब्दुल्लाचे भागीदार मरहूम शेठ अब्दुल करीम झवेरीची व माझी भेट माझ्या बंधूंनी करून दिली. शेठजींना सांगितले, तुम्हाला विशेष मेहनत पडणार नाही. आमची मोठमोठ्या गोऱ्या लोकांची दोस्ती आहे. त्यांची तुमची ओळख होईल. आमच्या दुकानातही तुमची मदत होईल. आम्हाला इंग्रज पत्रव्यवहार पुष्कळ करावा लागतो, त्यातही तुम्ही मदत करू शकाल. तुमची राहायची सोय आमच्या बंगल्यात होईल, म्हणजेच तुम्हाला कसलाच खर्च पडणार नाही. मी विचारले, माझी नोकरी तुम्हाला किती मुदतीपर्यंत पाहिजे आहे? मला तुम्ही काय पगार द्याल? तुमची जरूर 1 वर्षांहून अधिक काळ पडणार नाही. तुम्हाला येण्या जाण्याचे फर्स्ट क्लासचे भाडे आणि राहण्या जेवणाच्या खर्चाखेरीज 105 पाऊंड देऊ. ही काही वकिली म्हणता यायची नाही. ही नोकरी झाली, पण मला कोठूनही हिंदुस्थान सोडून जायचे होते. नवा मुलूक पाहायला मिळेल आणि अनुभव मिळेल. तो निराळा. 105 पाऊंड बंधूंकडे पाठवीन म्हणजे घर खर्चामध्ये काही मदत होईल. असे म्हणून पगाराबद्दल घासाघीस न घालता मी शेठ अब्दुल करीमचे म्हणणे कबूल केले आणि दक्षिण आफ्रिकेला जायला सिद्ध झालो. भाग 6. नाताळला जाऊन पोचलो. विलायतेत जाताना वाटले होते तसे दक्षिण आफ्रिकेला जाताना वियोग दुःख वाटले नाही. मातुश्री तर निवर्तलेलीच होती. मी जगाचा आणि प्रवासाचा अनुभव घेतला होता. राजकोट मुंबई दरम्यान खेपा चालूच होत्या, त्यामुळे यावेळी मला वियोग विशेष जाणवला, तो फक्त पत्नीचा. विलायतेहून आल्यानंतर आणखी एक मुलगा झाला होता. आमच्या उभयतातील प्रेम अजूनही विषय दूषित तर होतेच, तरी पण त्यांच्यामध्ये निर्मळता येऊ लागली होती. मी विलायतेहून आल्यानंतर आम्ही एकत्र असे थोडेच राहिले होतो आणि बरे वाईट, पण मी स्वतः तिचा शिक्षक बनलो होतो. त्यामुळे तसेच पत्नीकडून कित्येक सुधारणा करविल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी एकत्र राहणे जरुरीचे आहे असे आम्हा उभयतांना वाटत होते. पण आफ्रिकेचेही आकर्षण होते ना. त्याने वियोग सहाय्य करून टाकला. वर्षाच्या अखेरीस तर आपण एकत्र येणारच ना, असे म्हणून सांत्वन करून मी राजकोट सोडले आणि मुंबईस आलो. दादा अब्दुल्लांच्या मुंबईच्या एजंटमार्फत मला तिकीट काढायचे होते, पण बोटीत केबिन रिकामी मिळणार ही वेळ चुकली तर 1 महिनाभर मला मुंबईची हवा खात बसावे लागणार होते. एजंटाने सांगितले, आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला तिकीट मिळू शकत नाही. डेकवरून जात असाल तर पहा. खाण्याची व्यवस्था सलूनमध्ये होऊ शकेल. हे दिवस माझे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचे होते. बॅरिस्टर काय डेकचा पॅसेंजर होऊन जाणार? डेकवरून जाण्याचे मी नाकारले. मला एजंटांबद्दल शंका आली. पहिल्या वर्गाचे तिकीट मिळतच नाही हे मला खरे वाटेना. एजंटांची परवानगी घेऊन मीच तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. बोटीवर गेलो. वरिष्ठ मालीमाला भेटलो. त्याला विचारले. त्याने मला खात्रीपूर्वक जबाब दिला, आमच्याकडे इतकी गर्दी क्वचितच असते. माझे मोझांबिकचे गव्हर्नर जनरल या बोटीतून जात असल्यामुळे सगळी जागा भरून गेली आहे. मग तर काय, तुम्ही कसेही करून माझ्यासाठी जागा नाहीच काढू शकत? मालीमाने माझ्याकडे पाहिले. तो हसून म्हणाला, एक उपाय आहे. माझ्या कॅबिनमध्ये एक झोपाळा रिकामा आहे. त्यावर आम्ही उतारू घेत नाही, पण तुम्हाला ती जागा द्यायला मी तयार आहे. मला आनंद झाला. शेठला हकीकत सांगितली आणि तिकीट काढवले. 1893 सालच्या एप्रिल महिन्यात मी हौसेने दक्षिण आफ्रिकेत माझ्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी निघालो. पहिले बंदर लामू होते. तेथे पोचायला सुमारे 13 दिवस लागले. रस्त्यात कप्तानाबरोबर चांगली दोस्ती जमली. कप्तानाला बुद्धिबळे खेळण्याचा शौक होता, परंतु तो अजून नवशिक्या होता. त्याला आपल्याहूनही कच्चा खेळणारा चालण्यासारखा होता, म्हणून त्याने मला बोलावले. मी बुद्धिबळाचा खेळ कधी पाहिलाही नव्हता. त्याच्याविषयी पुष्कळ ऐकले मात्र होते. या खेळात बुद्धीचा भरपूर उपयोग करावा लागतो असे खेळणारे सांगत. आपण तुम्हाला शिकवतो असे कप्तानाने मला सांगितले. मी त्याला योग्य शिष्य मिळालो, कारण माझा शोषिकपणा खंबीर होता. माझा नेहमी पराभव होई तसा तसा कप्तानाला शिकवण्याचा जोर चढे. मला बुद्धिबळांचा खेळ आवडला, पण तो कधी त्या बोटीवरून खाली मात्र उतरला नाही. राजा राणी वगैरे कशी चालतात ते समजण्यापलीकडे गतीही झाली नाही. लामू बंदर आले. तेथे बोट 3-4 तास थांबायची होती. मी बंदर पाहण्यासाठी खाली उतरलो. कप्तान पण गेला होता. त्याने मला म्हटले, हे बंदर बेभरवशी आहे, तुम्ही लवकरच परत वळा. गाव अगदी लहानच होते. तिथल्या पोस्ट ऑफिसात गेलो. तो तेथे
हिंद नौकर दिसले. त्यांना पाहून आनंद वाटला. त्यांच्याबरोबर बोलत राहिलो. हबशी लोकांना भेटलो. त्यांच्या राहणीबद्दल जिज्ञासा उत्पन्न झाली. तिकडे काही वेळ गेला. दुसरे काही डेकचे उतारू होते, त्यांची मी ओळख केली होती. स्वयंपाक करून स्वस्तपणे जेवण्यासाठी ते खाली उतरले होते. मी त्यांच्या होडीत बसलो. बंदरात जोराची भरती होती. आमच्या होडीत भरपूर वजन होते. पाण्याचा जोर एवढा होता की होडीचे दोरखंड बोटीच्या शिडीला काही केल्या बांधताच येईना. होडी बोटीच्या शिडीशी जाते तो निसटून जाई. बोट सुरू होण्याची पहिली शिटी झाली. मी घाबरलो. कप्तान वरून पाहत होता. त्याने 5 मिनिटे बोट थांबवून धरण्यास सांगितले. बोटीच्या जवळच एक मचवा होता. तो 10 रुपये देऊन माझ्यासाठी एका मित्राने भाड्याने घेतला. त्या मचव्याने मला त्या होडीतून उचलून घेतले. बोटीची शिडी वर उचलून घेण्यात आली होती. दोरांनी मला वर उचलण्यात आले आणि बोट चालू झाली. बाकीचे उतारू राहून गेले. कप्तानाने दिलेल्या सूचनेचा अर्थ आता लक्षात आला. लांबून मोसांबाला व तेथून झांजिबारला पोचलो. झांजिबारला पुष्कळच वेळ थांबायचे होते. 8-10 दिवस येथे दुसऱ्या बोटीत बसायचे होते. कप्तानाचा मजवर अमर्याद लोभ होता. याप्रमाणे माझ्या बाबतीत उलटे स्वरूप धारण केले. त्याने मला आपल्याबरोबर सहल करायला बोलवले. एका इंग्रज मित्रालाही बोलवले. आम्ही तिघेही कप्तानाच्या मचव्यातून उतरलो. या सहलीचे मर्म मला मुळीच समजले नव्हते. कप्तानाला काय माहीत की मी असल्या बाबतीत पूर्ण अज्ञानी असेल. पाहतो तर आम्ही हबशी स्त्रियांच्या वाडीत जाऊन पोचलो. एक दलाल आम्हाला तिकडे घेऊन गेला. दर एक जण एकाएक खोलीत कोंडले गेलो. पण माझी तर शरमेने गठडी वडली आणि मी खोलीत जशाच्या तसा राहिलो. त्या बिचाऱ्या बाईच्या मनात काय विचार आले असतील ईश्वर जाणे. कप्तानाने हाक मारली. मी जसा आत गेलो तसाच बाहेर पडलो. माझा भोळेपणा कप्तानाच्या लक्षात आला. प्रथम तर मला शरमल्यासारखे झाले, परंतु असली गोष्ट मला केव्हाही पटण्यासारखी नव्हतीच. त्यामुळे ओशाळपणा क्षणभरच टिकला आणि त्या बाईला पाहून माझ्या मनात तीळ मात्र विकार जागृत झाला नाही. याबद्दल मी ईश्वराचे आभार मानले. खोलीत शिरण्याचाच इन्कार करण्याची मला हिंमत झाली नाही. या माझ्या दुर्बलतेचा मला तिरस्कार वाटू लागला. माझ्या आयुष्यातील ही अशा प्रकारची तिसरी कसोटी होती. कितीतरी तरुण मुळात निष्पाप असूनही भलत्याच लाजीमुळे पापात पडत असतील. मी बचावलो त्यात माझा काही पुरुषार्थ नव्हता. मी खोलीत पाय टाकण्याचे साप नाकारले असते तर तो माझा पुरुषार्थ झाला असता. माझ्या बचावाबद्दल मला फक्त ईश्वराचाच पाड मानला पाहिजे. पण या बचावामुळे माझी ईश्वरावरील श्रद्धा दुणावली आणि मी खोटी लाज सोडून देण्याची हिंमतही काही अंशी संपादली. झांजिबारमध्ये 1 आठवडा घालवायचा होता म्हणून मी एक घर भाड्याने घेऊन शहरात राहिलो. खूप हिंडून शहर पाहिले. झांजिबारच्या हिरवळीची कल्पना मलबारातच येऊ शकेल. तेथील विशाल वृक्ष, मोठी फळे वगैरे पाहून मी चकित होऊन गेलो. झांजिबारहून मोझांबिकला आणि तेथून मे महिन्याच्या जवळजवळ अखेरीला नाताळला पोचलो. भाग 7. काही मसालेवाईक अनुभव. डर्बन हे नाताळचे बंदर म्हणता येईल. त्याला नाताळ बंदर असेही म्हणतात. मला न्यायला अब्दुल्ला शेठ आले होते. बोट धक्क्याशी आली आणि नाताळच लोक आपल्याला मित्रांना आणायला बोटीवर आले. तेवढ्यातच माझ्या ध्यानात आले की इकडे हिंदी लोकांना फारसा मान नाही. अब्दुल्ला शेठला ओळखणारे त्यांच्याशी ज्या तऱ्हेने वागत होते त्यात एक प्रकारची तुच्छता दिसून येत होती. ती मला बोचल्याशिवाय राहिली नाही. ही तुच्छता अब्दुल्ला शेठच्या अंगवळणी पडली होती. माझ्याकडे ज्यांची नजर जाई ते माझ्याकडे कौतुकाने पाहत. माझ्या पोशाखामुळे मी हिंदी लोकांहून निराळासा दिसत होतो. मी त्यावेळी फ्रॉक कोट वगैरे पोशाख केला होता आणि डोक्याला बंगाली घाटाची पगडी घातली होती. अब्दुल्ला शेठ मला घरी घेऊन गेले. स्वतःच्या खोलीशेजारीच एक खोली होती. ती अब्दुल्ला शेठनी मला दिली. ते माझे मन समजू शकत ना. मी त्यांचे समजू शकलो नाही. त्यांच्या बंधूंनी माझ्याबरोबर दिलेली पत्रे त्यांनी वाचली. त्यावरून ते अधिकच फिक्रीत पडले. त्यांना वाटले की आपल्या भावाने हा सफेद हत्तीच घरात आणला. माझी साहेबी राहणी त्यांना खर्चाची वाटू लागली. मला देण्यासारखे विशेषचे काम त्यावेळी नव्हते. त्यांची फिर्याद ट्रान्सवालमध्ये चालू होती. लगेच मला तिकडे पाठवून काय करायचे. शिवाय माझ्या कर्तबगारीबद्दल किंवा प्रामाणिकपणाबद्दल कितीची खात्री बाळगावी. प्रिटोरियामध्ये ते माझ्याबरोबर नसणार. प्रतिवादी प्रिटोरियाचेच होते. त्यांनी माझ्याशी भलते संधान बांधले तर या फिर्यादीचे काम मला न दिले तर इतर काम त्यांचा कारकून माझ्यापेक्षा कितीतरी चांगले करू शकेल. कारकुनाने चूक केली तर त्याला ठपका तरी देता येईल. मी चूक केली तर तेही नाही. फिर्यादीचे किंवा कारकुनीचे याशिवाय तिसरे काम नव्हते. अर्थात फिर्यादीचे काम द्यायचे नसेल तर मला घरबसल्या खाऊ घातले पाहिजे. अब्दुल्ला शेठचे पुस्तकी ज्ञान फार थोडे होते पण अनुभव ज्ञान खूप होते.
त्यांची बुद्धी तीव्र होती आणि याची त्यांनाही जाणीव होती. इंग्रजीचे ज्ञान बोलण्यास आणण्यापुरते त्यांनी सवयीने मिळवले होते, पण इतपत इंग्रजीचेही ते स्वतःचे सर्व काम चालवू शकत. बँकांच्या मॅनेजरांबरोबर संभाषण करीत, युरोपियन व्यापाऱ्यांशी सौदे ठरवण्यात, वकिलांना स्वतःचे दावे समजावून देत. हिंदी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भरपूर आदर होता. त्यांची पिढी त्यावेळी सर्व हिंदी पिढ्यात मोठी होती, निदान मोठ्या पिढ्यांपैकी एक होती. त्यांचा स्वभाव संशयी होता. त्यांना इस्लामबद्दल अभिमान वाटे. त्यांना तत्त्वज्ञानाच्या चर्चेची आवड असे. अरबी येत नव्हते तरी पण कुराण शरीफची आणि सामान्यपणे इस्लामी धर्मसाहित्याची माहिती चांगल्यापैकी होती. त्यांच्याजवळ दृष्टांत नेहमी हजर असायचे. त्यांच्या सहवासामुळे मला इस्लामाचे व्यावहारिक ज्ञान भरपूर मिळाले. आम्हाला एकमेकांचे हदगत समजू लागले. त्यानंतर ते माझ्याशी पुष्कळ धर्मचर्चा करीत. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला डर्बनचे कोर्ट पाहायला घेऊन गेले. तेथे काही ओळखी करून दिल्या. कोर्टात स्वतःच्या वकिलापाशी मला बसविले. मॅजिस्ट्रेट माझ्याकडे एकसारखा पाही. त्याने मला माझी पगडी काढून टाकण्यास सांगितले. मी काढण्याचे नाकारले आणि कोर्ट सोडून निघून गेलो. येथेही माझ्या नशिबी झगडेच होते. पगडी काढण्याच्या बाबतीत रहस्य अब्दुल्ला शेठनी मला समजावून दिले. ज्याने मुसलमानी पोशाख केला असेल त्याने मुसलमानी पगडी वापरली तरी चालेल. बाकीच्या हिंदी लोकांनी कोर्टात दाखल होताच स्वतःची पगडी काढली पाहिजे. या सूक्ष्म भेदाचा खुलासा करण्यासाठी मला थोडा आगपिछा सांगितला पाहिजे. या 2-3 दिवसातच माझ्या लक्षात आले होते की हिंदी लोकांनी आपापसातच तट पाडून टाकले होते. एक भाग मुसलमान व्यापाऱ्यांचा, ते स्वतःला अरब म्हणून घेत. दुसरा भाग हिंदू किंवा फारसी कारकुनांचा. हिंदू कारकुनांची त्रिशंकूसारखी स्थिती होती. कोणी अरबात मिसळून जात, फारशी आपल्याला पर्शियन म्हणवीत. या तिघांचा व्यवहाराव्यतिरिक्तही आपापसात थोडा बहुत संबंध असे. पण चौथा व सर्वात मोठा वर्ग म्हणजे तमिळ, तेलुगू व हिंदुस्थानी. गिरमिट्यांचा व गिरमिटयुक्त हिंदी लोकांचा. गिरमिट म्हणजे जो करार करून 5 वर्षापर्यंत मजुरी करण्यासाठी गरीब हिंदी त्यावेळी नाताळला जात असत, तो करार म्हणजे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटचा अपभ्रंश गिरमिट झाला आणि गिरमिटावरून गिरमिटा झाले. या वर्गांबरोबर इतर 3 वर्गांचा संबंध मात्र कामापुरताच राहील. या गिरमिटांना इंग्रज कुली या नावाने संबोधित आणि त्यांची संख्या मोठी. त्या अर्थी इतर हिंदी लोकांनाही कुलीच म्हणत. कुलीच्या ऐवजी सामी ही म्हणत. सामी पुष्कळशा तामिळ नावाच्या अखेरीला येणारा प्रत्यय होता. सामी म्हणजे स्वामी याचा अर्थ धनी होतो. त्यामुळे एखाद्या हिंदी माणसाला सामी शब्दाची चीड येई आणि त्याच्यात काही हिंमत असती तर तो त्या इंग्रजाला म्हणे, तुम्ही मला सामी म्हणता खरे, पण तुम्हाला माहीत आहे का की सामी म्हणजे धनी. मी काही तुमचा धनी नाही. हे ऐकून एखाद्या इंग्रजाला शरम वाटे तर एखादा संतापे आणि अधिकच शिव्या देऊ लागे आणि साधल्यास ठोक पण देई. कारण की त्याच्या समजुतीने सामी शब्द निंदावेज्जक होता. त्याचा अर्थ धनी करणे म्हणजे आपला अपमान झाला असे त्याला वाटे. अर्थात मला कुली बॅरिस्टर अशी संज्ञा मिळाली. व्यापाऱ्यांना कुली व्यापारी म्हणत. कुलीचा मूळ अर्थ मजूर विसरला गेला. व्यापाऱ्यांना या शब्दाचा राग येई व ते म्हणत, मी कुली नाही, मी अरब आहे किंवा व्यापारी आहे. गरीबसा इंग्रज असला तर असे ऐकून माफीही मागे. अशा स्थितीत पगडी वापरण्याचा प्रश्न भानगडीचा होऊन बसला. पगडी उतरावी तर मानभंग सहन करण्याप्रमाणे होते. मी असा विचार केला की हिंदुस्थानी पगडीला रजा द्यावी आणि मुळी इंग्रजीचा टोपी वापरावी, कारण ती काढण्यात काही मानभंग नाही आणि झगडाही करीत बसायला नको. अब्दुल्ला शेठला हा विचार पसंत पडला नाही. ते म्हणाले, तुम्ही आत्ताच अशा तऱ्हेचा फेरफार केला तर त्यापासून अनर्थ होईल. इतरांना देशी पगडीच वापरावायची असेल तर त्यांच्या मार्गात विघ्न येईल. शिवाय आपली देशी पगडीच तुम्हाला शोभेल. तुम्ही इंग्रजी टोपी घातली तर तुमची वेटरात गणना होणार. या वाक्यामध्ये व्यावहारिक चातुर्य होते, देशाभिमान होता आणि काहीशी संकुचित वृत्ती होती. व्यावहारिक चातुर्य स्पष्टच होत आहे. देशाभिमानाशिवाय पगडीबद्दलचा आग्रह संभवतच नाही. वेटर संबंधीची टीका संकुचितपणाशिवाय शक्यच नाही. गिरमिटा हिंदी लोकांमध्ये हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती असे 3 वर्ग होते. ख्रिस्ती म्हणजे जे गिरमिटे बाटून ख्रिस्ती होत त्यांची प्रजा. त्यांची संख्या 1893 मध्येही मोठी होती. ते सर्व इंग्रजी पोशाखच वापरीत. त्यांच्यापाशी पुष्कळशे हॉटेलात नोकरी करून पोट भरीत. या लोकांना उद्देशून अब्दुल्ला शेठजी इंग्रजी टोपीची टीका होती. अब्दुल्लाला इंग्रजी टोपीची टीका होती. हॉटेलात वेटर म्हणून काम करण्यात कमीपणा आहे ही समजूत त्या टीकेच्या मुळाशी होती. आजही पुष्कळांना ते काम कमीपणाचे वाटतेच.
एकंदरीत अब्दुल्ला शेठचे म्हणणे मला पटले. मी पगडीच्या चकमकीसंबंधी स्वतःचे व पगडीचे समर्थन करणारे पत्र वर्तमानपत्राकडे पाठविले. वर्तमानपत्रात माझ्या पगडीची खूप चर्चा झाली. अनवेलकम व्हिजिटर, आगंतुक पाहुणा अशा मथळ्याखाली मला प्रसिद्धी मिळाली आणि 3-4 दिवसांच्या आतच अनायसे दक्षिण आफ्रिकाभर माझी जाहिरात झाली. कोणी माझा पक्ष घेतला, कोणी माझ्या उद्धटपणाची खूप निंदा केली. माझी पगडी तर जवळजवळ अखेरपर्यंत टिकून राहिली. केव्हा गेली ते आपणाला अखेरच्या भागात समजेल. भाग 8. प्रिटोरियाला जाताना. डर्बनमध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती हिंदी लोकांची ओळख देखही ही मी अल्पावधीत केली. तेथील कोर्टातील दुभाष्य मिस्टर पॉल रोमन कॅथोलिक होते. त्यांची ओळख केली आणि प्रोटेस्टंट मिशनपैकी एक शिक्षक मरहूम मिस्टर सुभान ग्रॉडफ्रे यांचीही ओळख करून घेतली. त्यांचे चिरंजीव जेम्स ग्रॉडफ्रे गेल्या वर्षी इकडे दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी प्रतिनिधी मंडळामधून आले होते. याच दिवसामध्ये मरहूम पारशी रुस्तुमजीची ओळख झाली आणि मरहूम आदमजी मिया खान यांचीही याच वेळी. हे सर्व गृहस्थ कामाप्रसंगाशिवाय एकमेकांना कधी भेटत नसत. ते यापुढे भेटू लागायचे आहेत. अशा तऱ्हेने मी ओळख करीत होतो. इतक्यात पेढीच्या वकिलाकडून पत्र आले की फिर्यादीची तयारी केली पाहिजे. अब्दुल्ला शेठजींनी स्वतः प्रिटोरियाला आले पाहिजे किंवा दुसऱ्या कोणाला पाठविले पाहिजे. हे पत्र अब्दुल्ला शेठनी मला दाखविले आणि विचारले, तुम्ही प्रिटोरियाला जाता? मी म्हटले, मला दावा समजावून दिलात तर मी सांगू शकेन. तिकडे काय काय करावे लागेल याची सध्या मला काहीच कल्पना नाही. त्यांनी आपल्या कारकुनांना दाव्याची माहिती देण्याचे कामी नेमले. मी पाहिले की मला एकापासून सुरुवात करावी लागणार. झांजीबारला मी उतरलो तेव्हा तेथील कोर्टाचे काम पाहायला गेलो होतो. एक पारशी वकील एका साक्षीदाराची जबानी घेत होते आणि जमा खर्चाचे प्रश्न विचारत होते. मला जमा खर्चाची काही कल्पनाच नव्हती. शाळेतही जमा खर्च शिकलो नव्हतो किंवा विलायतेतही शिकलो नव्हतो. मी पाहिले की या दाव्याचा सर्व आधार हिशोबांच्या वह्यांवर आहे. जमा खर्चाची माहिती असेल तोच दावा समजू किंवा समजावू शकणार. मेथाजी जमा खर्चाच्या गोष्टी करीत त्या ऐकूनही माझी गाळण उडे. पी नोट म्हणजे काय ते समजेना. कोशात हा शब्द सापडेना. मी माझे अज्ञान मेथाजी पुढे उघडे केले तेव्हा त्यांच्याकडून समजले की पी नोट म्हणजे प्रॉमिसरी नोट. जमा खर्चाचे पुस्तक घेतले आणि ते वाचून टाकले. थोडासा आत्मविश्वास आला. दाव्याची समजूत पडली. मी पाहिले की अब्दुल्ला शेठना जमा खर्च लिहिता येत ना, परंतु व्यावहारिक ज्ञान इतके मिळवलेले होते की जमा खर्चाची कोंडी झटपट ते सोडवीत. मी त्यांना सांगितले, माझी प्रिटोरियाला जाण्याची तयारी आहे. तुम्ही उतराल कुठे? शेठजींनी विचारले. तुम्ही सांगाल तेथे, मी उत्तर दिले. तर मग मी माझ्या वकिलांना लिहितो, ते तुमची व्यवस्था करतील. प्रिटोरियात माझे मेमन स्नेही आहेत, त्यांना लिहायला हरकत नाही, पण तुम्ही त्यांच्याकडे उतरणे बरे नाही. त्यांच्या प्रतिवादीशी बराच संबंध आहे. तुम्हाला मी खाजगी पत्रे लिहीन. ती त्यांच्यापैकी कोणी वाचील तर दाव्याचे मोठे नुकसान होईल. त्यांच्याशी संबंध बेताचा राहील तेवढा चांगला. मी म्हटले, तुमचा वकील सांगेल तेथे मी राहील किंवा मी एखादे स्वतंत्र घर शोधून काढीन. तुम्ही निर्धास्त असा. तुमची एकही गुप्त गोष्ट बाहेर फुटणार नाही. पण मी भेटेन सवरेन मात्र सर्वांना. मला प्रतिवादीबरोबरही मैत्री जुळवायची आहे. माझ्याकडून झाले तर हा वाद घरच्या घरी मिटावा असे मी करीन. किती झाले तरी तय्यब शेठ तुमचे सोयरेच ना. प्रतिस्पर्धी मरहूम तय्यब हाजी खान महम्मद हे अब्दुल्ला शेठचे निकटचे सोयरे होते. अब्दुल्ला शेठ काहीसेच चमकले असे मी पाहिले. पण हा संवाद झाला तेव्हा मला डर्बनला पोचल्याला 6 दिवस होऊन गेले होते. आम्ही एकमेकांना ओळखू लागलो होतो, समजू लागलो होतो. मी आता सफेद हत्ती राहिलो नव्हतो. ते म्हणाले, ओहो, आपसात समजूत झाली तर त्यासारखी आनंदाची गोष्टच नाही. पण आम्ही सोयरे पडलो, त्यामुळे एकमेकांना पूर्ण ओळखून हवं. तय्यब शेठ चटकन ऐकणारे नाहीत. आपण भोळेपणा चालवला तर आमच्या पोटातील गोष्ट काढून घेतील आणि मागून आम्हाला तोंडघशी पाडतील. म्हणून जे काय करायचे ते सावधपणे करा. मी म्हटले, तुम्ही मुळीसुद्धा फिकीर करू नका. मला तय्यब शेठशी काय किंवा इतरांशी काय दाव्यासंबंधी काही बोलण्याचे कारणच नाही. मी एवढेच म्हणणार की तुम्ही दोघांनी घरच्या घरी समजूत करून घेतली तर वकिलांची घरे भरावी लागणार नाहीत. 7व्या किंवा 8व्या दिवशी मी डर्बनहून रवाना झालो. माझ्यासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट काढविले. तेथे झोपण्याचा बिछाना पाहिजे असेल तर 5 शिलिंगाचे स्वतंत्र तिकीट काढावे लागे. अब्दुल्ला शेठने ते काढण्याबद्दल आग्रह केला, पण मी हट्टाने तोराने आणि 5 शिलिंग वाचवण्यासाठी बिछाण्याचे तिकीट काढण्याचे नाकारले. अब्दुल्ला शेठने मला बजावले, पहा हो, हा मुलूक निराळा आहे, हिंदुस्तान नव्हे. खुदाची मेहरबानी आहे. तुम्ही पैशाचा कंजूसपणा करू नका. जरूर ती सोय करून घ्या. मी आभार मानले आणि त्यांना काळजी करू नका म्हणून सांगितले.
नाताळची राजधानी मॅरिट्सबर्ग येथे गाडी 9:01 वाजता पोचली. तेथे बिछाणे पुरवण्यात येत होते. एका रेल्वे नोकराने येऊन विचारले, तुम्हाला बिछाना पाहिजे? मी म्हटले, माझ्यापाशी माझा बिछाना आहे. तो निघून गेला. इतक्यात एक उतारू आला. त्याने माझ्याकडे पाहिले. मी गोरे तर आहे असे पाहून त्याचे बिनसले. तो बाहेर पडला. 1-2 अंमलदारांना घेऊन आला. कोणी काही बोलला नाही. शेवटी एक अंमलदार आला. तो म्हणाला, असे इकडे या, तुम्हाला शेवटल्या डब्यात जायचे आहे. मी म्हटले, माझ्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे. तो म्हणाला, त्याची चिंता नाही, मी सांगतो की तुम्ही शेवटच्या डब्यात जावे. मी सांगतो की मला या डब्यात दरबणहून बसवण्यात आलेले आहे आणि त्याहून प्रवास करण्याचा माझा इरादा आहे. अंमलदार म्हणाला, ते काही चालायचे नाही, तुम्हाला उतरावेच लागेल आणि उतरला नाही तर शिपाई खाली काढील. मी म्हटले, तर मग शिपाईला खुशाल खाली काढू द्या, मी आपणहून नाही उतरणार. शिपाई आला. त्याने हात पकडला आणि मला धक्का मारून खाली काढले. माझे सामान उतरून घेतले. मी दुसऱ्या डब्यात जाण्याचे नाकारले. ट्रेन निघून गेली. मी वेटिंग रूममध्ये शिरलो. माझ्या हातातले पाकीट तेवढे बरोबर ठेवले. बाकीच्या सामानाला मी हात लावला नाही. रेल्वेच्या नोकरांनी ते सामान कुठेतरी ठेवले. हिवाळ्याचे दिवस होते. दक्षिण आफ्रिकाचा हिवाळा उंचावरील भागामध्ये कडाक्याचा असतो. मॅरिट्सबर्ग उंच भागामध्ये आहे, त्यामुळे थंडी खूप लागली. माझा ओव्हरकोट सामानात होता. सामान मागण्याची हिंमत होईना. फिरून अपमान झाला तर थंडीने कुळकुळलो. खोलीत दिवा नव्हता. मध्यरात्रीच्या सुमाराला एक उतारू आला. त्याची काही बोलण्याची इच्छा दिसली, पण त्याच्याबरोबर माझी बोलण्याची मनस्थिती नव्हती. माझे कर्तव्य काय याचा मी विचार केला. एक तर मी माझ्या हक्कासाठी झगडले पाहिजे, नाहीतर हिंदुस्थानची वाट धरली पाहिजे. नाहीतर होतील ते अपमान सहन करून प्रिटोरियाला जावे आणि दाव्याचे काम पुरे करून स्वदेशी जावे. दावा अर्धा टाकून जाणे म्हणजे नामर्दपणा होय. मला दुःख सोसावे लागले. हे वरवरचे दुःख आहे. आता खोलात असलेल्या एका महारोगाचे ते बाह्य लक्षण आहे. हा महारोग म्हणजे वर्णद्वेष. हा दृढमूल रोग नेस्तनाबूत करण्याची शक्ती असेल तर तिचा उपयोग केला पाहिजे. तो करताना स्वतःवर पडतील ती दुःखे सहन केली पाहिजेत. वर्णद्वेष काढून लावण्यासाठी जरूर पडेल तेवढ्यापुरते स्वतःच्या दुःखाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करावा. असा निर्णय करून दुसऱ्या गाडीने कसेही करून पुढे जायचेच असा निश्चय केला. सकाळच्या प्रहरी मी जनरल मॅनेजरला तक्रारीची लांबलचक तार केली. दादा अब्दुल्लांना पण कळवले. अब्दुल्ला शेठ लगेच जनरल मॅनेजरला भेटले. जनरल मॅनेजरने स्वतःच्या नोकरांच्या वर्तनाची तरफादारी केली, पण सांगितले की मला बिनहरकत प्रिटोरियाला पोचविण्याबद्दल आपण स्टेशन मास्टरला शिफारस केली आहे. अब्दुल्ला शेठने मॅरिट्सबर्गच्या हिंदी व्यापाऱ्यांना तार करून मला भेटण्याबद्दल व माझी बरदास्त ठेवण्याबद्दल कळविले आणि इतर स्टेशनांवरही तसाच तारा केल्या. त्यावरून व्यापारी मला स्टेशनवर भेटण्यास आले. त्यांनी स्वतःवर पडणाऱ्या दुःखाचे माझ्यापाशी वर्णन केले आणि मला म्हटले की तुमच्यावर आलेला हा प्रसंग काही नवा नाही. पहिल्या दुसऱ्या वर्गातून प्रवास करणाऱ्या हिंदी उतारूंना रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व इतर उतारूंकडून उपसर्ग पोचायचाच. अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकण्यातच दिवस गेला. रात्र पडली. गाडी आली. माझ्यासाठी जागा ठेवलेलीच होती. बिछाण्याचे तिकीट घेण्याचे मी डर्बनमध्ये नाकारले होते, ते मॉरिसबर्गमध्ये घेतले. गाडी मला चार्ल्सटाऊनकडे घेऊन चालली. भाग 9. आणखी हाल अपेष्टा. चार्ल्सटाऊनला गाडी सकाळी पोचली. चार्ल्सटाऊनहून जोहान्सबर्गला जायला त्या दिवसात आगगाडी नव्हती, तर घोड्याचा शिग्राम असे आणि मध्ये स्टँडर्टनला एक रात्र राहावे लागे. माझ्यापाशी शिग्रामचे तिकीट होते. मी एक दिवस उशिरा पोचलो म्हणून काही ते तिकीट रद्द होत नव्हते. शिवाय अब्दुल्ला शेठने चार्ल्सटाऊनच्या शिग्रामवाल्याला तारही केली होती, पण त्याला काहीतरी सबबच काढायची होती. त्यासाठी मी नौका आहे असे पाहून तो म्हणू लागला, तुमचे तिकीट रद्द झाले. मी योग्य तो जबाब दिला. तिकीट रद्द झाले म्हणून मला सांगायचे खरे कारण निराळेच होते. सर्व उतारू शिग्रामाच्या आतच बसत, परंतु माझी तर कुलीत गणना आणि मी नौका दिसत होतो त्या अर्थी मला गोऱ्या उतारूंपाशी बसवावे लागले, नाहीतर बरे. असा त्या शिग्रामवाल्याचा मतलब. शिग्रामाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे हाकणाऱ्याला लागून उजव्या आणि डाव्या बाजूला अशा 2 बैठका होत्या. त्यापैकी एका बैठकीवर शिग्राम कंपनीचा एक गोरा नायक बसत असे. तो आत बसला आणि मला हाकणाऱ्या शेजारी त्याने बसविले. मी तेव्हाच समजलो की हा केवळ अन्याय आहे, अपमान आहे. हा अपमान गिळून टाकणेच मला योग्य वाटले, पण जोर जुलमाने आत बसता येण्यासारखे नव्हतेच. मी तक्रार करीत बसलो तर शिग्राम निघून जायचा आणि माझी मात्र आणखी एक दिवस खोटी व्हायची. दुसऱ्या दिवशी काय होईल ते तरी कोणी सांगावे, म्हणून मी शहाणपणा केला आणि बाहेर बसलो. मनातून खूप चरफडलो. 3-1 वाजता शिग्राम पार्टिकोपला पोचला. आता त्या गोऱ्या नायकाची मी बसलो होतो तेथे बसण्याची लहर लागली.
त्याला विडी प्यायची होती, थोडी हवा पण खावायची असेल म्हणून त्याने एक मळकेसे गोंडपाट पडले होते ते हाकणाऱ्यापासून घेतले आणि ते पाय ठेवण्याच्या फळीवर पसरून मला म्हटले, सामी तू इथे बैस, मला हाकणाऱ्यांपाशी बसायचे आहे. हा अपमान सहन करणे माझ्या शक्तीबाहेर होते म्हणून मी भीत त्याला सांगितले, तुम्ही मला येथे बसवला तो एक अपमान मी सहन केला. माझी जागा तर आत बसण्याची, पण तुम्ही आत बसून मला येथे बसवलात. आता तुम्हाला बाहेर बसण्याची इच्छा झाली आहे आणि विडी ओढायची आहे म्हणून तुम्ही मला आपल्या पायापाशी बसवू पाहता. मी आत जायला तयार आहे पण तुमच्या पायाजवळ बसायला कबूल नाही. इतके मी बोललो त्यापूर्वीच माझ्यावर तडाख्यांचा वर्षा झाला आणि तो मनुष्य माझा दंड धरून मला खाली ओढू लागला. बैठकीपाशी पितळेचा दांडा होता, तो मी घट्ट पकडून धरला आणि मनगट तुटले तरी दांडा सोडायचा नाही असा निर्धार केला. माझ्यावर गुदरलेला प्रसंग ते उतरू पाहतच होते. तो मला शिव्या देत होता, ओढीत होता आणि मारितही होता. मी मात्र गप्प होतो. तो धटिंगण आणि मी बलहीन. उतारूंपैकी काहींना दया आली व ते म्हणाले, अरे त्या बिचाराला तेथे बसू दे ना, त्याला विनाकारण मारू नकोस, त्याचे म्हणणे रास्त आहे. तेथे नाहीतर त्याला आत आमच्याजवळ बसू दे. तो उसळून म्हणाला, कालत्रही होणार नाही, पण किंचित नरम पडलात खरा. मला मारायचे त्याने बंद केले. माझा दंड सोडला. 4-2 शिव्या आणखी हासडल्या. पण एक हॉटेनटॉट नोकर पलीकडच्या बाजूला होता. त्याला स्वतःच्या पायाजवळ बसवला आणि आपण बाहेर बसला. उतारू आत बसले. शिटी वाजली. शिग्राम सुरू झाला. माझी छाती धडधडत होती. मी जिवंत मुक्कामाला पोचेन की नाही याबद्दल मला शंका होती. तो माझ्याकडे डोळे वटारून पाहतच होता. बोटे दाखवून पुटपुटे, याद राख, स्टँडर्टन तर येऊ दे, मग तुला सांगतो काय ते. मी गप्प बसलो आणि स्वतःच्या रक्षणासाठी प्रभूचा धावा करीत राहिलो. रात्र पडली. स्टँडर्टनला पोचलो. कित्येक हिंदी चेहरे दिसले. काहीसे बरे वाटले. खाली उतरताच हिंदी लोकांनी सांगितले, आजही तुम्हाला ईसा शेठच्या दुकानावर येऊन जाण्यासाठीच उभे आहोत. आम्ही तुम्हाला ईसा शेठच्या दुकानावर घेऊन जाण्यासाठी उभे आहो. आम्हाला अब्दुल्ला शेठची तार आली आहे. मला फार आनंद झाला. त्यांच्याबरोबर शेठ ईसा हाजी सुमाराच्या दुकानी गेलो. शेठ व त्यांचे कारकून यांनी मला वेढा दिला. माझ्यावर बेतलेल्या प्रसंगाची त्यांना हकीकत सांगितली. त्यांना फार वाईट वाटले आणि स्वतःचे कडवे अनुभव सांगून त्यांनी मला धीर दिला. माझ्या मनातून शिग्राम कंपनीच्या एजंटला ही सर्व खबर द्यायची होती. मी एजंटला चिठ्ठी लिहिली. नायकाने धमकी दिली होती तेही लिहिले आणि सकाळी पुढे प्रवास करायचा आहे तेव्हा मला आत इतर उतारूंबरोबर जागा मिळण्याची खात्री पाहिजे अशी मागणी केली. एजंटने मला निरोप पाठविला, स्टँडर्टनहून पुढे मोठा शिग्राम असतो आणि हाकणारे वगैरे बदलतात. ज्याच्या विरुद्ध तुमची तक्रार आहे तो मनुष्य उद्या नसणार. तुम्हाला इतर उतारूंच्या शेजारीच जागा मिळेल. या निरोपामुळे मला काहीसे आश्वासन मिळाले. त्या मला मारणाऱ्या इसामाविरुद्ध काही करण्याचा माझा विचारच नव्हता. अर्थात त्या माराचे प्रकरण येतच संपले. सकाळी मला ईसा शेठचे लोक शिग्रामवर घेऊन गेले. मला योग्य जागा मिळाली. कोणत्याही तऱ्हेच्या त्रासाखेरीज त्या रात्री जोहान्सबर्गला पोचलो. स्टँडर्टन लहान खेडे होते. जोहान्सबर्ग विशाळ शहर. तेथेही अब्दुल्ला शेठने तार तर केलीच होती. मला महम्मद कासम कमरुद्दीनच्या दुकानाचा ठाव ठिकाणाही दिला होता. त्यांचा मनुष्य शिग्राम उभा राहण्याच्या ठिकाणी आला होता, परंतु मी त्याला पाहिला नाही आणि त्यानेही मला ओळखले नाही. मी हॉटेलात जाण्याचा विचार केला. 2-4 हॉटेलांची नावेही विचारून घेतली होती. गाडी केली. ग्रँड नॅशनल हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास त्याला सांगितले. तेथे पोचताच मॅनेजरपाशी गेलो. जागा मागितली. मॅनेजरने क्षणभर माझ्याकडे निहाळून पाहिले. गोड शब्दात म्हणाला, मला दिलगिरी वाटते. सर्व खोल्या भरून गेल्या आहेत असे म्हणून मला चालते केले. तेव्हा मग मी गाडीवानाला महम्मद कासम कमरुद्दीनच्या दुकानी मला घेऊन जाण्यास सांगितले. तेथे तर अब्दुल गनी शेठ माझी वाटच पाहत बसले होते. त्यांनी माझे प्रेमपूर्वक स्वागत केले. हॉटेलमध्ये जागा न मिळाल्याची हकीकत त्यांना सांगितली. ते खदाखदा हसले. हॉटेलात आम्हाला उतरू देणार आहेत का? मी विचारले, का नाही? तुम्ही थोडे दिवस इकडे राहिला म्हणजे का ते समजेल. या देशात आमच्यानेच राहते, कारण आम्हाला पैसे कमवायचे असतात. त्यासाठी कितीतरी अपमान सहन करीत असतो आणि हीन स्थितीत दिवस काढतो असे म्हणून त्यांनी ट्रान्सवालमध्ये भोगाव्या लागणाऱ्या आपत्तींचा इतिहास सांगितला. या अब्दुल गनी शेठचा परिचय आपल्याला पुढे अधिक करावा लागणार आहे. त्यांनी सांगितले, हा मुलूक तुमच्यासारख्यांसाठी नाही. पहा ना, तुम्हाला उद्या प्रिटोरियाला जायचे आहे. तेथे तुम्हाला 3ऱ्या वर्गातच जागा मिळेल. ट्रान्सवालमध्ये नाताळपेक्षाही अधिक दुःख. येथे आमच्या लोकांना 1ल्या किंवा 2ऱ्या वर्गाचे तिकीटच देत नाहीत. मी म्हटले, तुम्ही त्यासाठी पुरा प्रयत्न केला नसेल.
अब्दुल गनी शेठ म्हणाले, आम्ही पत्रव्यवहार तर चालवला आहे, पण आमचे लोक विशेष करून पहिल्या दुसऱ्या वर्गात बसू इच्छितात तरी कुठे. मी रेल्वेचे कायदे मागवले, पाहिले. त्यात एक पळवाट होती. ट्रान्सफारचे मूळचे कायदे बारकाईने तयार केलेले नसत. रेल्वेच्या कायद्यांचे तर विचारायलाच नको. मी शेठला सांगितले, मी फर्स्ट क्लासमधूनच जाणार. तसे नाही जुळले तर प्रिटोरिया येथून 37 मैलच आहे, तेथपर्यंत मी घोडागाडी करून जाईन. अब्दुल गनी शेठनी तसे करण्यामध्ये लागणारा वेळ व द्रव्याचा खर्च माझ्या नजरेस आणून दिला. पण माझा विचार त्यांनी कबूल केला आणि स्टेशन मास्तरला मी चिठ्ठी पाठवली. चिठ्ठीमध्ये मी बॅरिस्टर आहे, नेहमी पहिल्या वर्गातूनच प्रवास करतो वगैरे लिहिले होते. प्रिटोरियाला जल्दीने पोचण्याची जरुरी असल्याबद्दल कळवले होते आणि असेही लिहिले की तुमच्या जबाबाची वाट पाहण्यापुरता मला वेळच उरणार नाही, म्हणून चिठ्ठीचा जबाब घेण्यास मी स्वतः स्टेशनवर येईन. त्यावेळी मला पहिल्या वर्गाचे तिकीट मिळेल अशी आशा आहे, असे लिहिण्यात माझा एक डाव होता. मी असा विचार केला की स्टेशन मास्तर लेखी जबाब नकारात्मकच पाठवणार. त्यातून कुली बॅरिस्टरची झाली तरी राहणी काय असेल याची त्याला काय कल्पना येणार. म्हणून मी बिनचूक इंग्रजी पोशाखात त्याच्यापुढे जाऊन उभा राहिलो आणि त्याच्याबरोबर बोललो चाललो, म्हणजे त्याची समजूत पडेल आणि तो कदाचित मला तिकीट देईन. असा विचार करून मी फ्रॉक कोट, नेकटाय वगैरे चढवून स्टेशनवर गेलो. मास्तरापुढे 1 गिनी ठेवली आणि पहिल्या वर्गाचे तिकीट मागितले. त्याने म्हटले, तुम्हीच मला चिठ्ठी लिहिली आहे का? मी म्हटले, तोच मी. तुम्ही मला तिकीट दिल्यास मी आभारी होईन. मला आजच प्रिटोरियाला पोचले पाहिजे. स्टेशन मास्तर हसले. त्यांना दया आली. ते म्हणाले, मी ट्रान्सवालर नाही, हॉलंडर आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो. तुमच्याबद्दल मला सहानुभूती आहे. तुम्हाला तिकीट देण्याची माझी इच्छा आहे, पण एका शर्तीवर. रस्त्यात गार्डाने जर तुम्हाला खाली काढले आणि 3ऱ्या वर्गात बसवले तर तुम्ही मला गोत्यात आणू नये, म्हणजे रेल्वेवर दावा करू नये. तुमचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा अशी माझी इच्छा आहे. आपण सद्गृहस्थ आहे, मला दिसतेच आहे. असे म्हणून त्याने तिकीट दिले. मी त्याचे आभार मानले आणि त्याला निश्चिंत राहण्याबद्दल सांगितले. अब्दुल गनी शेठ पोचवायला आले होते. हे कौतुक पाहून त्यांना आनंद झाला व आश्चर्य वाटले, पण त्यांनी मला सावधगिरीचा इशारा दिला. प्रिटोरियाला सही सलामत पोचलेत म्हणजे झाले. मला धास्ती वाटते की गार्ड तुम्हाला सुखाने पहिल्या वर्गात बसू देणार नाही आणि गार्डाने बसू दिले तर उतारू बसू देणार नाहीत. मी पहिल्या वर्गाच्या डब्यात बसलो तर खरा. गाडी चालू लागली. जर्मिस्टन स्टेशन आले. तेथे गार्ड तिकिटे तपासायला निघाला. मला पाहताच संतापला. बोटाने अभिनय करून म्हणाला, 3ऱ्या वर्गात चल. मी माझे पहिल्या वर्गाचे तिकीट दाखविले. तो म्हणाला, त्याचे काही नाही, 3ऱ्या वर्गात जा. त्या डब्यात एकच इंग्रज उतारू होता. त्याने त्या गार्डला तंबी दिली. या गृहस्थांना निष्कारण का बरेच सतावत आहेत? त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे ते दिसत नाही. मला तो राहिल्यापासून मुळीसुद्धा अडचण नाही. असे म्हणून त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, तुम्ही खुशाल बसून राहा. गार्ड पुटपुटला, तुम्हाला कुलीबरोबरच बसायचे असेल तर माझे काय जाते. रात्री 8:01 वाजता ट्रेन प्रिटोरियाला पोचली. भाग 10. प्रिटोरियातील पहिला दिवस. प्रिटोरियाला स्टेशनवर दादा अब्दुल्लांचा वकिलातर्फेचा कोणीतरी मनुष्य मला भेटेल अशी मी अपेक्षा केली होती. कोणी हिंदी मला न्यायला येणार नाही हे मी समजून होतो आणि कोणाही हिंदी माणसाकडे राहायला जायचे नाही अशाबद्दल मी वचनबद्ध होतो. वकिलाने कोणालाही स्टेशनवर पाठवले नव्हते. मागून मला समजले की तो रविवार असल्यामुळे थोडी बहुत अडचण सोसल्याखेरीज त्याला कोणाला पाठविता येण्यासारखे नव्हते. मी फिकिरीत पडलो. कोठे जावे याचा विचार करू लागलो. कोणतेही हॉटेल मला जागा देणार नाही अशी मला धास्ती वाटत होती. 1893चे प्रिटोरिया स्टेशन 1914च्या स्टेशनहून अगदीच भिन्न होते. मंद दिवे जळत होते. उतारू पण विशेष नव्हते. मी सर्व उतारांना जाऊ दिले आणि विचार केला की तिकीट कलेक्टर जरा मोकळा झाला म्हणजे त्याला तिकीट देईन आणि तो मला लहानसे एखादे हॉटेल किंवा दुसरे एखादे घर दाखवील, तिकडे जाईल किंवा रात्रभर स्टेशनवर पडून राहीन. एवढे विचारायलाही मन घेत नव्हते, कारण अपमानाचे भय वाटतच होते. स्टेशन रिकामे झाले. मी तिकीट कलेक्टरला तिकीट दिले आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याने विनयपूर्वक जबाब दिले आणि मला दिसले की त्याची विशेष मदत होण्यासारखी नाही. त्याच्या शेजारी एक अमेरिकन हबशी गृहस्थ उभा होता. त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तुम्ही अगदी नवखे दिसता आणि तुम्हाला कोणी मित्र नसावा. माझ्याबरोबर याल तर मी तुम्हाला एक लहानसे हॉटेल आहे त्यात घेऊन जाईन. त्याचा मालक अमेरिकन असून माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. मला वाटते तो तुम्हाला जागा देईल. मला किंचित शंका वाटतच होती, पण मी त्या गृहस्थाचे आभार मानले आणि त्याच्याबरोबर जाण्याचे कबूल केले. तो मला जॉन्स्टनच्या फॅमिली हॉटेलात घेऊन गेला. मी जॉन्स्टनला एका बाजूला नेऊन काही सांगितले. मिस्टर जॉन्स्टननी मला रात्रभर राहू देण्याचे कबूल केले.
तेही या शर्तींवर की माझे जेवण मला माझ्या खोलीत पोचवायचे. मी तुम्हाला खात्री देतो की मला काळ्या गोऱ्याचा बिलकुल भेदभाव नाही, पण माझी गिराईकी फक्त गोऱ्या लोकांचीच आहे. आणि जर मी तुम्हाला जेवणाच्या खोलीत जीव दिले तर माझ्या आश्रयदात्यांना राग येईल. ते कदाचित हॉटेल सोडूनही जायचे, मिस्टर जॉन्स्टन म्हणाले. मी म्हटले, तुम्ही मला रात्रभर राहू देता हाच मी तुमचा उपकार समजतो. ह्या मुलुखातील परिस्थिती मला थोडी बहुत समजू लागली आहे. तुमची अडचण मला समजते. तुम्ही खुशाल मला माझ्या खोलीत वाढा. उद्या मी दुसरी काहीतरी व्यवस्था करू शकेन अशी मला उमेद वाटते. मला खोली दिली. मी आत गेलो. एकांतात जेवणाची वाट पाहत विचार करीत बसलो. या हॉटेलात फारसे उतारू राहत नव्हते. थोड्या वेळाने वेटर जेवण घेऊन येण्याऐवजी मिस्टर जॉन्स्टन्स येताना दिसले. ते म्हणाले, मी तुम्हाला खोलीत जेवण पाठवीन. म्हटले, त्याची मला लाज वाटली म्हणून मी माझ्या गिरायकांना तुमच्याबद्दल सांगून त्यांचे मत घेतले. तुम्ही जेवणाच्या खोलीत जेवला तरी त्यांची काही हरकत नाही. तरी आता तुमची इच्छा असल्यास भोजनगृहात चला आणि तुमच्या मर्जीला येईल तोपर्यंत येथे राहा. मी पुन्हा आभार मानले आणि जेवणाच्या खोलीत गेलो. निश्चिंतपणे जेवलो. दुसऱ्या दिवशी वकिलाकडे गेलो. त्यांचे थोडेसे वर्णन केले होते, त्यामुळे पहिल्या भेटीत मला काही आश्चर्य वाटले नाही. त्यांनी माझी प्रेमपूर्वक भेट घेतली आणि माझी थोडी हकीकत विचारून घेतली. मी ती सांगितली. ते म्हणाले, बॅरिस्टर या नात्याने तुम्ही येथे काहीच उपयोग होण्यासारखा नाही. आम्ही उत्तमात उत्तम बॅरिस्टरांना या दाव्यासाठी नेमले आहे. दावा लांबलचक आणि गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे तुमच्यापासून फक्त जरूर तेवढी माहिती मिळवण्याचेच मला काम घेता येईल. मला माझ्या अशिलाबरोबर पत्रव्यवहार करणेही आता सोपे पडेल आणि त्यांच्याकडून पाहिजे ती माहिती तुमच्यामार्फत मागवू शकेन. एवढी सोय आहे खरी. तुमच्यासाठी मी घर अजून शोधलेले नाही. तुम्हाला पाहिल्यानंतरच शोधावे असा विचार केला होता. येथे रंगभेद फार आहे, त्यामुळे घर शोधणे सोपे नाही. पण एक बाई माझ्या माहितीची आहे, गरीब आहे, रोटीवाल्याची बायको आहे. ती तुमच्या उतरण्याची सोय करील असे वाटते. तिलाही थोडी मदत होईल. चला आपण तिच्याकडे जाऊया. असे म्हणून मला तिकडे घेऊन गेले. बाईबरोबर मिस्टर बेकरने एका बाजूला जाऊन थोड्या गोष्टी केल्या आणि तिने मला ठेवून घेण्याचे मान्य केले. आठवड्याचे 35 शिलिंग ठरवून मला तेथे ठेवले. मिस्टर बेकर वकील होते, तसेच धर्मनिष्ठ पाद्री होते. अजून ते हयात आहेत आणि आता फक्त पाद्र्याचेच काम करतात. वकिलीचा धंदा सोडून दिला आहे. खाऊन पिऊन सुखी आहेत. त्यांनी अजून माझ्याशी पत्रव्यवहार कायम ठेवला आहे. पत्रातील विषय ठराविक एकच. निरनिराळ्या रीतीने ख्रिस्त धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल आपल्या पत्रात माझ्याबरोबर चर्चा करतात आणि येशूला ईश्वराचा एकुलता एक पुत्र आणि जगताचा उद्धारकर्ता म्हणून मानल्याखेरीज परमशांती मिळणे अशक्य आहे या गोष्टीचे प्रतिपादन करीत असतात. आमच्या पहिल्याच भेटीत मिस्टर बेकरनी माझीही धर्मासंबंधीची मनोदशा विचारून घेतली. मी त्यांना सांगितले, मी जन्माने हिंदू आहे. त्या धर्माचेही मला फारसे ज्ञान नाही. इतर धर्मांचे त्याहून कमी. मी कोणत्या स्थितीत आहे, माझी धर्ममते काय, ती काय असली पाहिजेत, हे काही मला कळत नाही. माझ्या स्वतःच्या धर्माचे सखोल अध्ययन करण्याची इच्छा आहे. इतर धर्मांचाही यथाशक्ती अभ्यास करण्याचा इरादा आहे. हे सर्व ऐकून मिस्टर बेकरना बरे वाटले आणि ते म्हणाले, मी स्वतः साऊथ आफ्रिका जनरल मिशनचा एक डिरेक्टर आहे. स्वतःच्या खर्चाने मी एक देऊळ बांधले आहे. त्यात मी वेळोवेळी धर्मप्रवचने करतो. मी रंगभेद मानित नाही. माझ्याबरोबर काम करणारे कित्येक जोडीदारही आहेत. आम्ही रोज 1 वाजता थोडी मिनिटे एकत्र जमतो आणि आत्म्याची शांती व प्रकाश, ज्ञानाचा उदय यासाठी प्रार्थना करतो. त्यात तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल. तेथे माझ्या जोडीदारांची ओळख करून देईन. त्या सर्वांना तुम्हाला पाहून आनंद होईल आणि तुम्हालाही त्यांचा सहवास आवडेल अशी माझी खात्री आहे. मी काही धर्मपुस्तकेही तुम्हाला वाचायला देईन, पण खरे पुस्तक बायबल हेच. ते तुम्ही वाचावे अशी माझी खास शिफारस आहे. मी मिस्टर बेकरचे आभार मानले आणि 1 वाजता त्यांच्या मंडळात प्रार्थनेसाठी शक्य तोपर्यंत येत जाण्याचे कबूल केले. तर मग उद्या 1 वाजता येथेच या. मग आपण बरोबर प्रार्थना मंदिरात जाऊ. आम्ही एकमेकांची रजा घेतली. विशेष विचार करायला मला अजून फुरसतच नव्हती. मिस्टर जॉन्स्टनकडे गेलो. बिल चुकवले. नव्या घरी गेलो. तेथे जेवलो. घरवाली बाई भली होती. तिने माझ्यासाठी अन्नहार तयार केला होता. या कुटुंबात लगेच मिसळून जायला मला वेळ लागला नाही. जेवण खाण उरकल्यानंतर दादा अब्दुल्लाने आपल्या एका मित्राला मला पत्र दिले होते. त्यांना भेटायला गेलो. त्यांची ओळख करून घेतली. त्यांच्याकडून हिंदी लोकांच्या क्लेशांची विशेष माहिती समजली. त्यांनी स्वतःकडे राहण्याबद्दल मला आग्रह केला. मी आभार मानले आणि माझी व्यवस्था झाली होती त्याबद्दल माहिती सांगितली. काही लागले सवरले तर मागून घ्यायला त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. संध्याकाळ झाली. संध्याकाळचे जेवण आटोपून आपल्या खोलीत जाऊन विचारमग्न झालो. मला स्वतःला सध्या तरी काही काम असल्याचे दिसले नाही. अब्दुल्ला शेठला पत्र लिहिले. मिस्टर बेकरच्या मैत्रीचा काय अर्थ करायचा
त्याच्या धर्मबंधूपासून मी काय मिळविणार? मी ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासात कोठपर्यंत पडावे? हिंदू धर्माचे साहित्य कोठून मिळवावे? हिंदू धर्माचे स्वरूप समजल्याखेरीज ख्रिस्ती धर्माचे स्वरूप तरी मी कसे समजू शकणार? एकच निर्णय करू शकलो, मला मिळेल का तो अभ्यास निपक्षपातपणे करावा आणि मिस्टर बेकरच्या मंडळीला ईश्वर त्यावेळी बुद्धी देईल त्याप्रमाणे जबाब द्यावे. माझ्या धर्माची मला पुरी माहिती झाली नाही तोपर्यंत इतर धर्म स्वीकारण्याचा मी विचार करू नये असा विचार करीत असता मी निद्रावश झालो. माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 1 ते 10 सुफळ संपूर्ण.